Okay, so uh, this is the last topic of 11th standard history book, that is History of Maharashtra. So we have been studying History of Maharashtra. We started from ancient history of Maharashtra, then medieval history, Chhatrapati Shivaji Maharaj, Sant Jnaneshwar, right? Different types of social reformers, राईट. देन फायनली संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठवाडा चळवळ, राईट. म्हणजे द फ्रीडम मुवमेंट ऑफ मराठवाडा, दॅट ऑफ द लास्ट पार्ट वी हॅव डिस्कस्ड. अँड टुडे वी आर गोइंग टू डिस्कस द डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्र फ्रॉम 1960 टू 2000. म्हणजे महाराष्ट्राची प्रगती 1960 पासून 2000 सालापर्यंत, म्हणजे 40 वर्षामध्ये महाराष्ट्राने नक्की काय प्रगती केली, याची चर्चा आपण आजच्या सेशनमध्ये करणार आहे. पण त्याच्या अगोदर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की याच्या अगोदर आपण 1947 ते 1960 या दरम्यानचा महाराष्ट्र म्हणजेच संयुक्त महाराष्ट्रासाठी चालणारी चळवळ होती. याच्यामध्ये महाराष्ट्र एकीकरण परिषद असेल, महाराष्ट्र एकीकरण समिती असेल, राईट. आणि फायनली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घोषणा केली की 1 मे 1960 पासून दोन वेगळे राज्य असे होतील. एक असेल गुजरात भाषिक लोकांचं गुजरात राज्य, आणि दुसरं कोणतं असेल मराठी लोकांचं मुंबईसह महाराष्ट्र. त्यात विदर्भ पण आला, मराठवाडा पण आला, पश्चिम महाराष्ट्र पण आला आणि मुंबई सुद्धा आलं. म्हणजे मुंबई द्यायची का नाही याच्यावरून सगळा राडा चालू होता. फायनली ते मान्य झालं आणि मुंबई महाराष्ट्राची झाली, आणि आता पण ती महाराष्ट्राच्या बरोबर आहे. इथपर्यंत आपण पाहिलं होतं, ठीक आहे. आता महाराष्ट्राची प्रगती झाली 1960 ते 2000. तसा पाहायला गेला तर कंबाईनच्या दृष्टीने हा पार्ट एवढा महत्वाचा नाहीये. कारण आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास विचारतात, पण त्याच्या बऱ्याच वेळा आपण असं म्हणू की आधुनिक भारताचा इतिहास जसा 1947 1857 ते 1947 इथपर्यंत जातो ना, तसंच महाराष्ट्राचा पण आहे. म्हणजे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधील क्रांतिकारी चळवळी आल्या, राईट. शेतकऱ्यांचे उठाव आले, महाराष्ट्रातील समाज सुधारक आले. सो ऑल दिस डिफरंट आस्पेक्ट्स दॅट वी हॅव टू स्टडी फ्रॉम हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र फ्रॉम एक्झाम ओरिएंटेड पॉइंट ऑफ व्ह्यू. बट वी कॅनॉट नेग्लेक्ट दिस पार्ट. दिस इज द रिसेंट हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्र वेगळं राज्य निर्माण झाल्यानंतर नक्की कोणत्या कोणत्या प्रकारचा बदल झाला हे आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहे. तर महाराष्ट्राची प्रगती 1960 ते 2000, ठीक आहे. चला चालू करू आपण. आय होप तुम्ही सगळ्यांनी नोट्स काढल्या असतील आतापर्यंत, सगळ्या चॅप्टरच्या काढल्यात ना? काढल्यात का? कधी? ठीक आहे, तुला सूट आहे 1 वर्ष, काय प्रॉब्लेम नाही. 1960च्या पुनर्विस्तारानुसार मुंबईचे द्विभाषिक मुंबई राज्य निर्माण झाले आपल्याला माहिती आहे. आणि 1 मे 1960 रोजी गुजरात भाषिक किती जिल्हे होते? 17 जिल्हे. म्हणजे गुजरातमध्ये किती जिल्हे होते? 17. या स्वतंत्र राज्यात करून मराठी भाषिक जिल्ह्यांसह स्वतंत्र मराठी राज्य स्थापना करण्यात आली. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे, 229 तालुके, 289 शहरे आणि 3577 खेडे होते. सो दॅट वॉज द एक्झॅक्ट पिक्चर ऑफ महाराष्ट्र वेन इट वॉज फॉर्म्ड इन 1960, राईट. 26 डिस्ट्रिक्ट्स, 229 तालुकास, 289 cities, and 3577 villages were there in महाराष्ट्र. ठीक आहे, पुढे का. महाराष्ट्र शासनाने सत्तेचे विकेंद्रीकरण लोकशाहीकरणाचा प्रसार करण्याच्या दृष्टीने 1961 साली जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम कायदा संमत केला. आणि 1 मे 2000 या दिवसापासून महाराष्ट्र पंचायत राज स्थापना झाली. महत्वाचं आहे हे स्टार करून ठेवा, महत्वाचा पार्ट आहे. आणखी आवडली जरा की 1961 मध्ये काय झालं, जिल्हा परिषद म्हणजे जिल्ह्याच्या लेवलला जिल्हा परिषद, राईट. तालुक्याच्या लेवलला पंचायत समिती, आणि या संबंधीचा कायदा निर्माण झाला. आणि 1 मे 1962 पासून महाराष्ट्र पंचायत राज्याची स्थापना झाली. जिल्हा पातळीवर काय होतं? जिल्हा परिषद, राईट. तालुका पातळी पंचायत समिती, अँड गाव पातळीवर ग्रामपंचायत. सो 3 aspects वर देअर इन दिस काइंड ऑफ लोकल गव्हर्नमेंट सिस्टीम. तालुका लेवलला काय होतं? तालुका पंचायत, राईट. पंचायत समिती. ग्रामपंचायत लेवलला ग्राम पातळीवर ग्रामपंचायत, आणि जिल्ह्याच्या लेवलला जिल्हा परिषद, राईट. अशी कशी रचना होती? त्रिस्तरीय रचना होती. त्रिस्तरीय म्हणजेच काय?
तीन लेवल: ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. राईट. पुढे बघा, महाराष्ट्र राज्याचे कायदेमंडळ द्विगृही असून विधानसभेच्या निवडणुकीत ज्या पक्षाला बहुमत मिळते त्या पक्षाला राज्यपाल मुख्यमंत्री म्हणून नेमतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये वी हॅव गॉट बाय कॅमेरल सिस्टीम. अप्पर हाऊस विधान परिषद, लोअर हाऊस विधानसभा. राईट. याच्यामध्ये ज्या पक्षाला विधानसभेत जास्त जागा मिळतात त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो. त्याची नेमणूक कोण करतं? राज्यपाल करतात. ठीक आहे. म्हणजे एनी पार्टी दॅट गेट्स मॅक्झिमम सीट्स इन विधानसभा, that person from that party will be selected as the chief minister of Maharashtra by the president, sorry, by the governor. आणि मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने कोणाची नेमणूक करतात? मंत्रिमंडळाची नेमणूक होते. हे तुम्हाला पॉलिटिचा पार्टी पण लक्षात असू द्या, सोपा पार्टी, काय विषय नाही याचा. महाराष्ट्रातील राजकारणात 50 वर्षाच्या कालखंडात अनेक राजकीय पक्षांचा मुख्यत्वे थोडक्यात आढावा घेऊ. म्हणजे आपण अ, जे जे आतापर्यंत राजकीय पक्ष निर्माण झाले, जे जे मुख्यमंत्री झाले, तर त्यांच्या प्रत्येकाचा कार्यकाळ आपण पाहणार आहे आणि त्या कार्यकाळात नक्की त्यांनी कोणतं भरीव स्वरूपाचं काम केलंय. राईट. सो इन देअर टेन्युअर व्हॉट काइंड ऑफ कॉन्क्रीट वर्क ऑल दिस चीफ मिनिस्टर हॅव डन, दॅट इज समथिंग दॅट वी आर गोइंग टू सी. राईट. सो डिफरंट पॉलिटिकल पार्टीज कोणत्या कोणत्या होत्या. देन सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज दॅट विच हाऊ मेनी व्हॉट चीफ मिनिस्टर्स वर देअर, आणि त्यांच्यातलं कुणी कुणी महत्वाचं काम केलं ते आपण थोडक्यामध्ये पाहणार आहे. तर पहिला जो पक्ष आहे ना पूर्ण, तो आपला फर्स्ट पार्टी राष्ट्रीय काँग्रेस, दॅट इज इंडियन नॅशनल काँग्रेस. ही म्हणजे कुणाची? राहुल गांधींची. राईट. स्थापना कधी झाली? 1885, माहिती आहे ना. राईट. आणि 1885 19 हा कालखंड काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड होय, हा लक्षात ठेवा. म्हणजे काँग्रेस वॉज द ओनली मेजर पार्टी ऍट दिस टाइम. बरोबर प्रतीक्षा मॅम. 1885 ते 1947 पर्यंत काँग्रेसनेच, मग पंडित जवाहरलाल नेहरू असतील, बाकीचे सगळे मोठमोठे नेते असतील, हे सगळे काँग्रेस पक्षाचे होते. आणि भारताला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये या लोकांचा मोठा वाटा होता. ठीक आहे. 1952च्या विधानसभेच्या निवडणुकीपासून 1995 पर्यंतच्या निवडणुकीपर्यंत, 1978 ते 1980 हा पुरोगामी लोकशाही दल सरकारचा अपवाद वगळता राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सत्तेवर होता. बघा काय म्हटलंय. म्हणजे फ्रॉम 1952 टू 1995 एवढा प्रदीर्घ काळ सत्ता कोणाची होती? काँग्रेसची होती. फक्त मधला काळ, हा 2 वर्षाचा काळ आहे ना, तो आपल्या पवार साहेबांच्या मुळे. म्हणजे यावेळी 1978 मध्ये शरद पवार साहेबांनी पुरोगामी लोकदल आघाडी नावाचा वेगळा पक्ष तयार केला काँग्रेसपासून फुटून. आणि ही वॉज द फर्स्ट मॅन इन महाराष्ट्र हु बिकेम द चीफ मिनिस्टर ऍट द एज ऑफ 38. म्हणजे माझ्या वयाचा असताना हा व्यक्ती कोण झालता? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. समजा तुम्ही विचार करा, आपलं एवढी एवढी संस्था छोटीशी आता चालू केली आहे सृजन प्रबोधिनी, राज्याचा मुख्यमंत्री व यशवंतराव चव्हाण, किती किती मोठे दिग्गज नेते, सगळ्यांना बाजूला करून डायरेक्ट मुख्यमंत्री. म्हणून पवार साहेबांना राजकारणातलं चाणक्य म्हटलं जातं. येते लक्षात. सोपी गोष्ट नव्हती वयाच्या अडीच वर्षी. म्हणजे वयाच्या 38 वर्षापर्यंत काय काय पूर्वी एमपीचा अभ्यास करतात. असं नाही का. पुढे बघा चला. 1969 साली काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे सिंडिकेट आणि इंडिकेट असे दोन गट निर्माण झाले. काँग्रेसमध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत व्ही व्ही गिरी निवडून आल्यामुळे इंडिकेट आणि सिंडिकेट निर्माण झाले होते. हे लक्षात ठेवा. व्ही व्ही गिरीचा काय प्रश्न नाही, सोडून द्या. फक्त अपवाद कोणता होता, किती वर्षाचा होता? 1978 आणि 1980 या 2 वर्ष कोणाचं कालखंड, कुणाचं सरकार होतं? पवारांचं. काँग्रेसचं नाही. बाकी टाइम सगळीकडे पवारांचं होतं. आणि या पक्षाला काय म्हणतात? पुरोगामी लोकदल आघाडी, पुलोद. कुणाचं कोणतं सरकार? पुलोद, पुरोगामी लोकदल आघाडी. पुढे बघा. 1972च्या विधानसभेत इंडिकेटला बहुमत मिळाले आणि सिंडिकेट काँग्रेस दुर्बल बनला. इंडिकेट पक्षाला विरोध करणारा जनता पक्ष उदयास आला. असे काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस असे दोन आता इंडिकेट काँग्रेस म्हणजे काय माहितीये का? याच्यामध्ये काही लोक प्रबळ होते. उदाहरणार्थ मोरारजी देसाई, चरण सिंह, या लोकांचा खूप मोठा वाटा होता. या लोकांनी डायरेक्ट सांगितलं की आम्ही इंदिरा गांधींचं वर्चस्व मान्य करायला तयार नाहीये.
कोण आहेत इंदिरा गांधी? पंडित जवाहरलालची मुलगी? याच्या पलीकडे काय त्यांचं कर्तृत्व आहे? आम्हाला ते मान्य नाही. मग हा सगळा कालखंड कोणता आहे? ज्यावेळेस काँग्रेसच्या आणीबाणीचा कालखंड, त्याच्यानंतर मग सरकार तयार झालं. कुणाचं? जनता सरकारचं, 1977-78ला. म्हणजे जसं इथं झालं ना 1978-79ला महाराष्ट्रामध्ये, तसं केंद्रामध्ये पण बदल झाला होता, लक्षात ठेवा. समझोत्याने महाराष्ट्र आघाडी स्थापन करण्यात मदत झाली. हे सरकार अल्पमोल होते. यातून बघा, हे बघा किती मोठं नाव आहे. खूप मोठं, खूप मोठा इतिहासातला भाग आहे. त्यातून पवार साहेबांनी बरोबर डोकं लावलं आणि पवार शरद पवारांच्या नेतृत्वाखाली समांतर काँग्रेस निर्माण होऊन या गटाने जनता पक्ष आणि इतर पक्षांच्या सहकार्याने काय केलं? पुरोगामी लोकदल, लोकशाही दल म्हणजे पुलोत सरकार स्थापन केलं. मग मी तुम्हाला म्हटलं की शरद पवार साहेब यांना साहेब का म्हणतात? तुम्हाला कळलं असेल आता. साहेब एकच. कोण? पवार साहेब. चला पुढे. पुढे बघा. जनता पक्षाचे सरकार कोसळल्यानंतर इंदिरा काँग्रेसला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले. 1980 साली झालेल्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेस सत्तेवर आले आणि महाराष्ट्रातील पुलोत सरकार संपुष्टात आले. म्हणजे शरद पवार साहेबांची पहिली संधी फक्त 2 वर्ष सीएम पदाची मिळाली. तर परत एकदा इंदिरा गांधींनी काय केलं? स्वतःची सत्ता ताब्यात घेतली. राष्ट्रपती राजवट आणून 1980 साली घेण्यात आलेल्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले. 1980 ते 1995 या काळात महाराष्ट्र काँग्रेस पक्ष सत्तारूढ होता. हा कालखंड म्हणजे म्हणजे आपल्या जन्माच्या आधीचा काही दिवस. म्हणजे 80ला जसं काँग्रेस आलं, तसं पक्षावर कोण होतं? काँग्रेसच होतं. मग शरद पवार साहेब परत काँग्रेसमध्ये गेले होते. म्हणजे 1980 नंतर शरद पवार साहेब परत काँग्रेसमध्ये गेले होते. म्हणजे 1995 पर्यंत जे सरकार होतं ना काँग्रेसचं, त्याच्यामध्ये शरद पवार पण होते, लक्षात ठेवा. म्हणजे एवढ्या वर्ष सत्ता भोगलेली व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार साहेब. पुढे बघा. 1995च्या निवडणुकीत काँग्रेस किती जागा मिळाल्या? 80. आणि विरोधी पक्ष म्हणून त्यांनी काँग्रेसला भूमिका बजावली. म्हणजे हा जो कालखंड आहे पोरांनो, बघा याला, त्याला महत्व सांगतो तुम्हाला, खूप इम्पॉर्टंट आहे. 1995चा कालखंड. बाबरी मशीद आठवते का कुणाला? बाबरी मशीद काय प्रकार होता? हा, काय होता बाबरी मशीद प्रकार? नाही माहिती? अरे, आत्ता अयोध्या राम मंदिर माहिती आहे तुम्हाला? राम मंदिर झालं. हे राम मंदिर होण्याच्या अगोदर त्या ठिकाणी बाबराने बांधलेली मशीद होती. ती मशीद 1992ला तोडण्यात आली. आणि ती तोडल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये कल्याण सिंगाचं सरकार होतं, भारतीय जनता पार्टी सरकार होतं. आणि तरी सुद्धा, सॉरी, कल्याण सिंगाचं नाही. हा, आणि त्यावेळेस अनेक हिंदू धर्माच्या लोकांवर म्हणजे ते दंगल कंट्रोल करताना गोळ्या वगैरे घालण्यात आल्या, बऱ्याच काही गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर हिंदू समाज आहे ना पूर्ण जागृत झाला की आमच्या रामाचं मंदिर का तयार होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळं हा सगळा पक्ष आहे ना 1995 पर्यंत जे काँग्रेसच्या मागे होते त्यांनी डायरेक्ट काँग्रेसला सोडलं. आणि हा जो पक्ष आहे ना 1995 तुम्हाला म्हटलं की सत्तांतर झालं, कारण सत्ता आली बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी, हिंदुत्ववादी सरकार आलं पहिल्यांदा. कारण लोकभावना यांच्याबरोबर होती. येते लक्षात. पुढे 1999 साली काँग्रेस पक्षात फूट पडून राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन विभाजन झाले. हे खूप महत्वाचं आहे. जसं मुंबईला गेलाय तुम्ही? नाही गेला? नाही गेला. आपलं बोलणं झालं विषयावर. तर मुंबईला जाताना एक्सप्रेस वे लागतो आणि तो एक्सप्रेस वे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग म्हणून आहे, त्याचं नाव आहे मला वाटतंय. तर हा महामार्ग झालाय कोणाच्या काळात माहितीये का? भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या काळामध्ये. त्यावेळेस त्या कोण होतं? नाही, त्यावेळेस मुख्यमंत्री होते मनोहर जोशी, ज्यांचा आता मृत्यू झाला मागच्या काही दिवसांमध्ये. आणि त्याच्यानंतर काही दिवस होते नारायण राणे. ते दोन्ही सुद्धा शिवसेनेचे मुख्यमंत्री होते. म्हणजे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये मोठा भाऊ होता, भाजपा नव्हता. म्हणजे कधी कधी बाळासाहेब ठाकरे भाजपाला कमळाबाई म्हणायचे. कमळाबाई, कळतं ना?
कमळाबाई म्हणजे कोण? हा, म्हणजे थोडक्यात तुम्ही कोण आहे आमच्या पुढं? हिंदू हृदय सम्राट एकच कोण? बाळासाहेब ठाकरे. हे 1995 सरकार आलं आणि त्याच्यानंतर हे सरकार 95, 96, 97, 98, 99, 99 5 वर्ष चाललं. आणि 1999ला बघा कसा गोंधळ झाला, हे समजून घ्या बरं का, पुराण खूप महत्वाचं आहे. की 1995ला सरकार का आलं बीजेपीचं आणि बीजेपीचं आणि कुणाचं? नाही, शिवसेनेचं. त्याला कारण होतं बाबरी मशीद. दुसरं एक कारण होतं ते म्हणजे ओबीसी आरक्षण. म्हणजे ओबीसीला 27% आरक्षण दिलं आणि ओबीसीला 27% आरक्षण दिलं मंडल कमिशनने. त्याच्या विरुद्ध बऱ्याच दंगली वगैरे झाल्या आणि अनेक आंदोलनं झाली. म्हणजे आरक्षण हा एक मुद्दा होता. दुसरा एक मुद्दा होता बाबरी मशीद. म्हणजे वेगळा सामाजिक गट निर्माण झाला. म्हणजे सवर्णांचा एक वेगळा गट निर्माण झाला आणि त्यांनी पूर्ण बहुमत कोणाला दिलं? बीजेपीला आणि शिवसेनेला. काँग्रेस पडलं. आणि 1999 मध्ये पुन्हा एकदा निवडणुका झाल्या आणि त्यावेळी सगळ्यात मोठा इतिहास घडला. तुम्ही आता सुद्धा तो व्हिडिओ पाहू शकता, कुठेही आहे तो व्हिडिओ. त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलंय की शरद पवार साहेब असे बसलेत, सोनिया गांधी अशी आहेत. म्हणजे सोनिया गांधी 1991 मध्ये 92 मध्ये त्यांच्या मिस्टरांचा खून झाला. कोणाचा? राजीव गांधी यांचा. राईट. पेरांबूर या ठिकाणी, श्रीराम, तामिळनाडूमध्ये. तर त्यावेळी सोनिया गांधी दोन्ही मुलांना घेऊन निघून गेल्या इथून, की मला नाही थांबायचं इथं. मग शरद पवार साहेबांनी तारीख आणवर आणि 4-5 लोकांना सांगितलं, तुम्ही परत या, तुमची गरज आहे महाराष्ट्राला. आता सोनिया गांधी कोणत्या वंशाच्या? इटली वंशाच्या. इटलीच्या त्या. आता त्यावेळेस आलं त्यांनीच आणलं, पण त्यांना असं वाटलं असेल कदाचित की ह्या आम्ही जसं सांगेल तसं ऐकतील. कोण? सोनिया गांधी. पण त्यांनी तसं नाही केलं. जसं ते आल्या सुरुवातीला त्यांनी त्यांच्या म्हणणं ऐकलं, नंतर स्वतःची निर्णय स्वतः घ्यायला लागल्या. मग ह्यांना बाकीच्यांना थोडं वाईट वाटायला लागलं. म्हणतात ना, हमारी बिल्ली हम पण म्याऊ. असं कसं काय व्हायला लागलं? मग त्यावेळेस आपले आदरणीय शरद पवार साहेब यांनी डायरेक्ट सोनिया गांधीच्या यांच्या विदेशीपणाचा मुद्दा समोर आणला की दॅट सोनिया गांधी शी इज नॉट इंडियन अँड वाय शुड वी वर्क विथ द पर्सन हु इज नॉट इंडियन. सो नॅशनॅलिटी इज शी इज इटालियन. सो आम्हाला काय त्यांच्यावर राहायचं नाही, आम्हाला वेगळा पार्टी करायची. आणि त्यांनी काय केलं? राष्ट्रवादी. मग कोणता पक्ष निर्माण झाला? राष्ट्रवादी. पुन्हा माहिती आहे ना गाणं? तर राष्ट्रवादी पक्ष निर्माण झाला. आणि दुसरा कोणता राहिला आपला? राष्ट्रीय काँग्रेस, ज्याला आपण नॅशनल काँग्रेस म्हणतो. म्हणजे हा झाली सोनिया गांधींची पार्टी राहिली आणि दुसरी काँग्रेस कोणाची झाली? राष्ट्रवादी. याच्यात मध्ये कोण कोण होते? तारिक अनवर. तारिक अनवर त्यांचं पण ते पण गेलं. त्याच्यानंतर काय पी ए संगमा आणि शरद पवार साहेब, 3 लोक. पी ए संगमा, तारिक अनवर आणि शरद पवार साहेब यांनी हा पक्ष स्थापन केला. आणि बरेच लोक होते आणि सरकार फुटलं. आणि 1999ला ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये काँग्रेसचे पण काही निवडून आले, राष्ट्रवादीचे पण निवडून आले. पण ह्यांनी निवडणुका वेगळ्या लढवल्या आणि नंतर एकत्र आले परत सरकार स्थापन केलं. हे चालतंय, काय झालं तरी चालेल, पण आम्ही शिवसेनेला बीजेपीला एकत्र येऊन देणार नाही. आमचं विचारधारा एक आहे. म्हणजे मुद्दा निघाला बाजूला की तुमचा विदेशीपणा आहे, आम्हाला तुमच्याशी जमत नाही, इटालियन लोकांच्यावर काम करणार नाही. पण निवडून आल्यानंतर त्यांनी बरोबर कॉम्प्रोमाइज केलं आणि पुन्हा सरकार स्थापन केलं. ते 2004 पर्यंत चाललं. बघा. मग त्या आपल्याला माहिती आहे 1991 मध्ये उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण झालं. आणि याच्यामध्ये अर्थव्यवस्था पुरस्कार, औद्योगिक विकास, शेती विकास, धर्म, लोकशाही राज्याचा शिक्षण विकास, रोजगार, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे आहेत ही सगळी. गरिबी हटाव, सगळं सगळं सगळं. म्हणजे इट वॉज अ काइंड ऑफ अ मेथड टू स्टार्ट अ काइंड ऑफ वेलफेअर स्टेट. कल्याणकारी राज्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात आला या ठिकाणी. लक्षात राहील. 1995 पण कुणा सरकार होतं प्रतीक्षा मॅडम? काँग्रेस. 95 सरकार का आलं यांचं? हं. शिवसेना बीजेपी झालं का आलं? दंगल झाली होती. मुंबईची दंगल झाली, मुंबईची मोठी दंगल 1992ला झाली. राईट. त्याच्यानंतर बाबरी मशीद प्रकरण झालं, बाबरी मशीद पाडली होती. आणि सगळ्या हिंदू समाजाची मतं यांना मिळाली. कुणाला? शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे की हिंदुत्ववादी पक्ष होते तो, ज्याला आपण म्हणू की प्रो हिंदू. सो दॅट इज वाय बीजेपी अँड शिवसेना केम इन टू पॉवर इन 1995. राईट. पुढचा जो पक्ष आहे तो आपण पाहणार आहे
आता तो म्हणजे जनता पक्ष. आता जनता पक्ष काय प्रकारे बघा, दोन एक सिंडिकेट काँग्रेस ही 1969 साली काँग्रेसमध्ये फूट पडली आणि काँग्रेसचे दोन पक्ष निर्माण झाले. 1969 साली फूट का पडली लक्षात ठेवा, कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू झाला 1964 मध्ये. आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू झाल्यानंतर पीपल वर थिंकिंग दॅट इंदिरा गांधी विल बिकम द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. बट इन ऑर्डर टू शो दॅट इन इंडियन काँग्रेस वी हॅव गॉट डेमोक्रेसी, म्हणजे भारतीय काँग्रेसमध्ये लोकशाही हे दाखवण्यासाठी त्यांनी काय केलं, लाल बहादूर शास्त्रींना पीएम केलं. कुणाला? लाल बहादूर शास्त्रींना पीएम केलं. आणि लाल बहादूर शास्त्री असताना 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं. त्यावेळेस त्यांनी नारा दिला होता, जय जवान जय किसान. आणि ते युद्ध जिंकले. आणि ते युद्ध जिंकल्यानंतर रशियामध्ये एक प्लेस आहे ताशकंद, आता ती कझाकिस्तानमध्ये. ताशकंद या ठिकाणी ते गेले होते आणि तिथे त्यांचा रात्री मृत्यू झाला. सह्या करायला गेले ताशकंद करारावर. रशियाने मध्यस्थी गेली ना भारत पाकिस्तानमध्ये, तर तिथे त्यांचा मृत्यू झाला तिकडच. हार्ट अटॅकने झाला, कशाने झाला कळलं नाही. तर तो मृत्यू झाल्यानंतर चान्स कोणाला मिळाला मग? इंदिरा गांधींना. डायरेक्ट इंदिरा गांधी पीएम झाल्या. हे लोक म्हणले असलं कुठं असतं तेव्हा, ही आता आलेले आहात त्यांचं वय कमी, आम्ही एवढे म्हातारे, आता फार पांढरी केस झाली आमची किंवा टक्कल पडले आमचे काँग्रेसमध्ये काम करून, आणि आता ही एवढी कमी वयाची मुलगी पीएम कशी कशी का होते? मग ह्यातले जे काय म्हातारे होते ना अतृप्त लोक, अतृप्त आत्मा नाही म्हणत मी, अतृप्त लोक, त्याच्यामध्ये होते मोरारजी देसाई. त्या मोरारजी देसाईंनी वेगळा पक्ष निर्माण केला. तो पक्ष म्हणजे पूजा मॅडम बघा, म्हणजे समाजवादी विचारसरणीचा पुरस्कार करण्यास सिंडिकेट काँग्रेसचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांचे महत्व कमी, इंडियन काँग्रेसचे महत्व वाढले. सिंडिकेट काँग्रेस निर्माण का झाली कळलं ना? काय होतं की बाबा एक प्रकार त्यांना विरोध होता की का क्यों है हम पे अन्याय क्यों हो रहा है, का आमच्या अन्याय होतोय, आम्हाला दिलं पाहिजे ना. सगळ्यात आता वयस्कर माणूस म्हणलं वयस्कर माणसाला दिलं पाहिजे, इंदिरा गांधींना का द्यायचं? म्हणजे घराणेशाहीला विरोध म्हणून एक प्रकारे त्यांचा उद्रेक होता तो. त्याच्यानंतर 1934 समाजवादी पक्षाची थोडी विचारसरणी तुम्हाला माहिती पाहिजे. समाजवादी पक्षाला सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडिया आपण म्हणतो. कुणी स्थापन केला बघा? 1934 साली जयप्रकाश नारायण, अशोक मेहता, आचार्य नरेंद्र देव यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पार्टी स्थापना कधी झाली? म्हणजे भारतीय समाजवादी पार्टी स्थापना कधी झाली? 1934. 1955 साली या पक्षात दोन गट पडले. राम मनोहर लोहिया यांनी समाजवादी पक्षाची पुनर्स्थापना केली, तर अशोक मेहता या गटाने प्रजा समाजवादी. नाव लक्षात ठेवायचं, नाव लक्षात ठेवायचं पोरांनो, कधीच विसरायचं नाही. काय नाव आहे? लोहियांचा कोणता आहे? समाजवादी पक्ष. आणि मेहता यांचा कोणता आहे? प्रजा समाजवादी पक्ष. आणि 1964 साली प्रजा समाजवादी समाजवाद्यांचे एकीकरण होऊन संयुक्त समाजवादी पक्षाने परत निर्माण झाला. आणि त्यावेळी नाग गोरे, त्रैलोक्य सिंह, प्रेम भसीन इत्यादी पुन्हा प्रजा पक्षाची स्थापना केली. संयुक्त समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र नेतृत्व कोणी केलं आठवते ना? कोण होते? संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अग्रभागी असणारे एस.एम. जोशी. त्याच्यानंतर कोण होते? नाग गोरे, नाथ पै, मधु दंडवते या नेत्यांनी समाजवादी पक्षाचे कार्य केले. लक्षात ठेवा. म्हणजे समाजवादी पक्षाची स्थापना कधी झाली? कुणी केली? माणसांनी. जयप्रकाश नारायण, अशोक मेहता, आचार्य नरेंद्र देव. आणि त्याच्यानंतर राम मनोहर लोहिया यांचा कोणता? समाजवादी पक्ष. आणि मेहता यांचा प्रजा समाजवादी पक्ष. यांचं एकीकरण कधी झालं? 1964 ला. का झालं? कारण होतं काय? साम्यवादी पक्षाने घेतलेली चीनची बाजू. 1962 मध्ये 1962 मध्ये चीनचं युद्ध झालं. आणि या चीनच्या युद्धामध्ये साम्यवादी पक्षाने डायरेक्ट चीनला सपोर्ट केलं. कुणाला? चीनला. की हा चीनचं जे करतोय ते योग्य आहे. मग समाजवादी म्हणलं असलं कुठं असतं वे? समाजवादी म्हणले की आम्ही तर इंडियन घ्या ना, महत्वाचं घेऊ शकता. समाजवादी म्हणले की आमचं काय, आम्ही भारतीय आहेत, आपण काय करू, एकत्र येऊ. आणि त्या आपल्या स्वतःच्या देशाच्या हितासाठी एकत्र आले आणि संयुक्त समाजवादी पक्षाची स्थापना झाली. कधी? 1964 मध्ये. आता जनसंघ समाजवादी पक्षाचं कळलं तुम्हाला.
आणि महाराष्ट्रामध्ये समाजवादी पक्षाचे कोण मोठे नेते होते? इन महाराष्ट्र नाम जोशी, नाग गोरे अँड मधु दंडवते, नाथ पै, दीज वर प्रॉमिनंट फिगर्स फ्रॉम सोशलिस्ट पार्टी इन महाराष्ट्र. माइंड इट, रिमेंबर इट फॉर अ लॉंगर टाइम. एनी डाऊट यू शुड आस्क. नो डाऊट, से क्लिअर, वी विल मूव्ह. जायचं पुढं. कळलं का पोरांनो? अश्विनी मॅडम पुढे गेल्या. अश्विनी मॅडम, आर यू देअर? आहे सर. हा, आजारी काय? हो सर. बरं, चला. साऊथ इंडियन नाही हो मॅडम. पूजा मॅडम साऊथ इंडियन तसे बोलतात, असे साऊथ इंडियन. मी मध्ये मध्ये बोलतो थोडं थोडा. जनसंघ. पुढची पार्टी कोणती आहे? जनसंघ. आमच्या रूम, मी तुम्हाला ना, माझा एक रूममेट होता ना साऊथ इंडियन, तमिळनाडूचा. मग त्याच्याशी आम्ही थोडं थोडं बोलायचो ना, त्याच्या सवय थोडं मी कधी कधी तर त्याच्याशी, त्याची चेष्टा त्याच्या भाषेत करायचं असं. त्यांचा टोन असतो. आय एम नॉट गोइंग टू आस्क एनिथिंग. I asked him the question, but he did not answer to my question. So I was very unhappy, right? सो आय थॉट करायचं त्यांचं म्हणजे साऊथ इंडियन असं. चला. जनसंघ बघा, जनसंघ पक्ष कोणता आहे? 1951 साली जनसंघ या पक्षाची स्थापना झाली. पोरांनो, हा जनसंघ म्हणजे आताचा बीजेपी बरं का. मस्त वाटतं ना ऐकायला मॅडम, थँक्यू. अजून पैसे पाठवा मला. 1951 साली कोणता पक्ष झाला? जनसंघ या पक्षाची स्थापना झाली. महाराष्ट्रामध्ये कोण कोणते? उत्तमराव पाटील, रामभाऊ म्हाळगी, वसंत भागवत इत्यादी नेत्यांनी जनसंघ पक्षाचे कार्य सुरू केले. नाव लक्षात ठेवायचं. नाव काय होतं? उत्तमराव पाटील. राईट. देश आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणे, नागरिक समान नागरिक कायदा जो आता पण चाललाय बघा, माहिती आहे ना, की हिंदू मुस्लिम एकच कायदा पाहिजे. म्हणजे एवढं कसं चांगलं ना, की समजा एखादी माझी बायको आहे, तेवढं हे भाजी चांगली नाही झाली, तलाक तलाक तलाक, गेले ना ते घरी. बरोबर का नाही? म्हणजे तिला जावं लागतंय. तसं आपल्या हिंदू धर्मामध्ये नाहीये. बायको म्हणते तुला मी सोडत असते, सुट्टी आहे का तुला? असं थोडंच असते का? म्हणजे थोडक्यामध्ये एक आपल्याला लॉ प्रोसेस फॉलो करावा लागतो. त्याच्यानंतर या गोष्टी चालतात थोडक्यात. म्हणजे मग असाच कायदा सगळ्यांना एक प्रकारचा असावा. पूजा मॅडम सांगते समान नागरिक कायदा काय. आणि समान नागरिक कायद्यामध्ये बऱ्याचशा तरतुदी जे मुस्लिम धर्मियांसाठी नाहीत, हिंदू धर्मासाठी. मग इफ वी ऑल आर इंडियन ना, सो देर शुड बी वन कॉमन लॉ फॉर ऑल इंडियन्स. सो दॅट इज युनिफॉर्म सिव्हिल कोड, UCC, अकॉर्डिंग टू आर्टिकल 44 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आठवते का? पुढे बघा. चला. शॅल आय क्लिअर दिस? कळलं ना? जनसंघाची स्थापना कधी झाली? हे तुमचे पोरांनो तुम्ही लक्षात ठेवा बरं का. जनसंघ म्हणजे पक्ष कोणता, कळलं का? आत्ताचा भाजपा. म्हणजे भारतीय जनता पार्टीचं नाव 1980 साली भारतीय जनता पार्टी झालं. कधी? सॉरी, 1980 का 1984, आय एम नॉट शुअर, पण त्यावेळेस 1984 साली आय थिंक. पण त्याच्या अगोदर तो पक्ष 1951 भारतीय जनसंघ या नावाने होता. आणि त्यांचं काय बघा की तुम्ही, हो का काय, समान नागरिक कायदा. मग तेव्हापासून त्यांचं म्हणणं आहे की हिंदू मुस्लिम कायदा एक पाहिजे. आणि तो कायदा त्यांनी तेव्हापासूनचा आहे. तेव्हापासून ते फॉलो करतायत. 1951 आता वर्ष कोणतं चाललंय? 75 वर्ष त्यांनी आता केलं ते काम. हे बीजेपी पक्षाचं वैशिष्ट्य आहे. लॉंग टर्म गोल सेट करतात. आपलं गोल काय असतं माहिती का? उद्या काय भाजी करू, पावटा आणलाय, सांडग्याची भाजी करू, कुरड्याची करू. त्यांचं तसं नसतं. मोठी माणसं मोठी का होतात माहिती का? त्यांचं प्लॅनिंग आहे ना 10-10 वर्षाचं असतं. आता समजा तुम्ही MPSC अभ्यास करताना सोडून द्या. एखादं पोरग जे कंपनी जॉब करते, त्याचं प्लॅनिंग असतं की पुढच्या वर्षी मी मी पल्सर घेणार बस. हे त्या स्वप्न. MPSC परतच नसतं. हा, मी 4-5 वर्षानंतर मला आरामात सरकारी बंगला, सरकारी गाडी असणार आहे आरामात माझ्याकडं. त्याच्यानंतर पुढच्यात माझं प्रमोशन करून मी बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करून 15 वर्षांतर रिटायरमेंट घेतली तरी माझ्या पोरांचं, बायकोचं आयुष्य सेटल होते, काही टेन्शन नाही. याला लॉंग टर्म गोल म्हणतात. म्हणून अभ्यास पाहिजे माणसाने. आता समजा आपला क्लास आहे, आपल्याला किती पोर येते मॅटर करतं का? नाही. पण तुम्हाला कसं शिकवताना वाटलं का मी असं म्हणजे मनापासून शिकवत नाही? कर्मवाद महत्वाचा राहतो. काम करत राहायचं, एकाला पण चांगलं शिकवत राहायचं. मग ह्याला म्हणतात लॉंग टर्म विचार. ठीक आहे, पुढे जाऊन काय करायचं आपल्याला? म्हणजे हे कार्य कोण करतं? बीजेपीचं. मला ते खूप आवडतं. म्हणजे 1975च्या दरम्यान अं, काय नाव त्यांचं, मोदी उपोषणाला बसलेत. त्यासाठी माहितीये का? राम मंदिरासाठी. आणि ते आत्ता केले 50 वर्षांतर. विचार करा. आणि आपलं काय असतं?
उद्या काय भाजी करू, काल काय केली, आज काय करू. मोठे विचार करा, मोठं. बोलताना पण न करोडात बोलायचं, लाखात बोलायचं नाही. पाच एक हजार महिन्याने काय भाजी करू असा विचार करायचा का तुम्ही? नाही नाही, मी तुझे नाही म्हणजे बायकांना पडलेला सगळ्यात मोठा एक प्रश्न असतो, भाजीला करायचं काय. म्हणजे मला नाही माहिती बरं का, मी असं आमच्या घरातलं मला, मी म्हणजे माझा अनुभव सांगतो. रोज मला प्रश्न असतो, आज काय करू भाजीला, तुझं काम आहे तू कर ना, मी काय सांगू तुला. म्हणून मी काय केलं, त्याच्यावर एक चांगला उपाय काढला. मी असं एक पेपर घेतला, त्या पेपरवर भाज्यांची नावं लिहिली, 15 भाज्यांची नावं लिहिली. तर ह्यातलं आठवण तू आणून ठेवलं, काही कर म्हणलं ह्यातलं. मला विचारू नको परत काय करू. आणि ते किचन मध्ये चिटकवले असं, हे भाज्यांची नावं, आणि ते करायचं तुम्ही. साध्या साध्या गोष्टी असतात, चला सोडा काय आहे. मी फक्त असं गमतीशीर बागून सांगतोय तुम्हाला. चला, नाही तर तुम्ही माझ्या चाड्या लावताल घरी. त्याला पुढे बघा. भारतीय लोकदल बघा. भारतीय लोकदल 1974 साली चरणसिंह चौधरी बघा यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशाचा पक्ष स्थापन झाला. कुठं? युपी मध्ये. चौधरी चरणसिंह. ठीक आहे बघा. पण महाराष्ट्राच्या राजकारण या पक्षाचा प्रभाव पडला नाही, कारण ते युपी मध्ये होता. 1977 साली काँग्रेस संघटना, काँग्रेस, समाजवादी पक्ष, जनसंघ आणि भारतीय लोकदल विचारतात प्रश्न की 1977 साली जेव्हा इंदिरा गांधींची आणीबाणी लागू होती, 2 वर्ष आणीबाणी चालली. आणीबाणी उठल्यानंतर 4 पक्षांचं सरकार असं झालं. ते 4 पक्ष कोणते कोणते? काँग्रेस, संघटना काँग्रेस, समाजवादी पार्टी, जनसंघ आणि भारतीय लोकदल. यांच्यात नंतर भांडणं चालू झाली. तर आता चौधरी चरण सिंग यांचं पक्षाचं चिन्ह होतं की शेतकरी खांद्यावर नांगर घेऊन चाललेला शेतकरी. तर ते म्हणे चिन्ह माझं आणि त्या चिन्हावणी भांडणं. मग शेवटी यांचा पक्ष तुटला. 80 साली सरकार पडलं. आलं लक्षात? पुढे बघा. 1977 साली जनता पक्ष हा महाराष्ट्र राजकारणात उदयास आला. 1978 साली स्थापन झाल्या पोलीस सरकारने त्यांचा प्रभाव होता. म्हणजे 78 साली शरद पवार साहेबांनी बरोबर या संधीचा फायदा घेतला आणि महाराष्ट्रामध्ये स्वतः सरकार स्थापन केलं. कुणी? पवार साहेबांनी. कळलं? कळलं का? एनी तर डाऊट? हे भारतीय लोकदल नाही कळालं. भारतीय. लोकदल म्हणजे हा पक्ष आहे का का चार पक्षांना नाही मिळून नाही, पक्ष केलं? बघा, मी सांगतो तुम्हाला, सांगतो कोण कोण आहे ते बघा. याच्यामध्ये समाजवादी पक्षामध्ये जयप्रकाश नारायण यांचा पक्ष होता मोठा. जयप्रकाश नारायण, जेपी, राईट. जनसंघामध्ये कोण होते? बीजेपीची लोक होती. आणि याच्यामध्ये हा कोणता चौथा कुठे गेला? भारतीय लोकदल. भारतीय लोकदलमध्ये कोण होते मोठा नेता? चौधरी चरण सिंग. आणि संघटना काँग्रेसमध्ये सगळ्यात मोठं नेतृत्व होतं मोरारजी देसाई. मग नंतर चरणसिंह चौधरी यांना पीएम करायचं का मोरारजीला करायचं? तर मोरारजी देसाई म्हणले मलाच पीएम करायचं, मीच म्हातारा आहे. मग त्यांना पीएम केलं होतं. लक्षात ठेवा. कळलं? जायचं पुढं. हम्म. निकिता, पुढचा पक्ष आहे साम्यवादी पक्ष. कोणता? बघा, साम्यवादी आणि समाजवादी. साम्यवादी पक्षाचं म्हणणं काय पाहिजे? साम्यवाद काय म्हणतो? गिरीश आणि मी, कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही, आपण सगळे कसे आहेत? समान. जो श्रीमंत असेल याचा अर्थ त्यांनी गरिबांना लुटले, मग त्याची संपत्ती काढून गरिबात वाटा. कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही. सगळ्यांनी एका शेतात सेम काम करायचं, सगळ्यांनी समान मोबदला घ्यायचा, पोटभर खायचं, शांत झोपायचं, सकाळी उठून परत कामाला जायचं, शांत आयुष्य जगायचं. असं साम्यवादी विचारसरणी. आणि समाजवादी त्याच्यासारखाच थोडा. याची स्थापना कोणी केली? नाव काय? मानवेंद्रनाथ रॉय यांनी 1924 मध्ये यांची स्थापना केली. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रात कम्युनिस्ट पक्षातून लाल निशाण गट वेगळा झाला. हे बघा, आता चीनने भारतावर आक्रमण केल्यावर साम्यवादी पक्षाने कोणती भूमिका घ्यावी यावर 1963 साली पक्षात फूट पडली. आणि 1964 साली चीनवादी गटाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. तर रशियनवादी गटाने कोणती? भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. लक्ष ठेवा बरं का. म्हणजे एवढी लोक वेडी असतात. म्हणजे चीनने आपलं आक्रमण केलं. चीनने आपलं जमीन बळकावली अरुणाचल प्रदेशमध्ये. तर त्याच्या विरोधामध्ये जन आंदोलन उभं राहिलं. तर हे काही साम्यवादी लोक, कम्युनिस्ट लोक चीनला सपोर्ट करत होती. बरोबर, चीनचं असंच पाहिजे.
म्हणजे किती विचित्रपणा. मग त्यातल्याच साम्यामध्ये काही लोकांना वाटलं अरे ठीक आहे ना, पक्षाची आयडियोलॉजी एका बाजूला, बट वी कॅनॉट मेक कॉम्प्रोमाइज विथ आवर नॅशनल सिक्युरिटी इफ द क्वेश्चन इज ऑफ नॅशनल सिक्युरिटी, कम्युनिझम डझंट मॅटर. मग त्याचे दोन पार्ट राहिले. एक जो चीनच्या समर्थनाचा त्याचं नाव काय झालं, जो चीनचं समर्थन करा त्याचं नाव काय झालं, ए पोरांनो, मार्क्सवादी. 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 आणि भारताचं समर्थन का होतं, भारतीय कम्युनिस्ट पार्टी. आयडिओलॉजी सेमच बरं का, ते सगळे समान असावेत, नो वन इज गोइंग टू बी रिच, नो वन इज गोइंग टू बी पुअर. बट वेन देर इज द क्वेश्चन ऑफ द सेफ्टी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया, that a time we all communist people are going to stand with India. So this was the kind of ideology which was adopted by this Bharatiya Communist Party. And Marxist Communist Party was of opinion that whatever China is doing now, that is okay. China is always right. Because why? China is a communist country. तर एवढे ते असे नालायक लोक होते, असू द्या चला. नंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या धोरणानुसार सोव्हिएत रशियाशी मैत्री वाढवणे, रोजगार उदय, शेतमजूर या ते गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी केल्या होत्या. ओके. सो जो नेक्स्ट जो पार्ट आहे ना, दॅट इज भारतीय रिपब्लिकन पक्ष. भारतीय रिपब्लिकन पक्ष. संदीप लेक्चरमध्ये होतो, कॉल करू परत तुला थोड्या वेळात. हा. ओके चला पुढे बघा काय, भारतीय रिपब्लिकन पक्ष, इंडियन रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया. आठवते ना कुणाचा पक्ष या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला पक्ष. म्हणजे वेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डाईड इन 1956 ना, दॅट टाइम त्यांचं पहिलं पक्ष होतं शेड्यूल कास्ट फेडरेशन. पण शेड्यूल कास्ट म्हणलं एससी. मग एससी म्हणजे सगळीच लोक येतात का, त्यांना असं वाटलं जर मी सगळ्या लोकांचा विचार करतोय, आय एम थिंकिंग अबाउट विमेन ॲज वेल, फॉर दॅट विमेन पर्पज आय एम गोइंग टू प्रमोट दिस हिंदू कोड बिल. एवढं सगळ्या गोष्टी सगळ्यांसाठी जर करत असेल, तर मला एक वेगळा पक्ष निर्माण केला पाहिजे, सर्वसमावेशक असेल. आय शुड हॅव अ पार्टी दॅट इज गोइंग टू बी इन्क्लुझिव्ह पार्टी. सो ही वॉज प्लॅनिंग टू स्टार्ट दिस काइंड ऑफ पार्टी, इंडियन रिपब्लिक पार्टी. बट अनफॉर्च्युनेटली इन 1956, बिकॉज ऑफ द सॅड डिमाइज ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ही कुड नॉट स्टार्ट दिस पार्टी. मग तो पक्ष म्हणजे कोणता, भारतीय रिपब्लिक. म्हणजे आंबेडकर यांच्या कल्पनेतील हा पक्ष होता, राईट. आणि त्यांच्या अनुयायांनी त्यांनी करायचं होतं. या पक्षाची स्थापना मृत्यूपूर्वीच करायचं निश्चित झालं होतं. शोषित दलित लोकांच्या हितासाठी अनुयांनी सामूहिकपणे 1957 मध्ये एक अध्यक्षीय मंडळ स्थापन केले. 3 ऑक्टोबर 1957 मध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करून भारतीय रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्यात आला. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, धार्मिक, आर्थिक, राजकीय, संस्थेय पुरस्कार, अनुसूचित जाती जमाती, बौद्ध मागास संघटन, शेतकरी, भूमीन, मृदुबन आणि सगळ्यांना घेतलं होतं, बरोबर, सगळ्यांना, राईट. सो द पार्टी scheduled caste federation which was started by Ambedkar ji, it was dissolved in 1957. आणि त्याच वर्षी काय केलं, ऑक्टोबर 1957 मध्ये भारतीय रिपब्लिक पार्टी स्थापना झाली. उद्देश काय होता, काय होता, न्याय, इक्वॅलिटी, जस्टिस, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, आर्थिक सामाजिक बंधुता करणे, संस्कृतिक पुरस्कार. शेतकरी सगळ्या जातीचे असतात, तो कळतंय ना, भूमीन आहेत, मजूर आहेत, सगळ्यांच्या समाज, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार पक्ष त्यांना स्थापन करायचा होता, तो म्हणजे भारतीय रिपब्लिक पार्टी. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा पक्ष आहे पोरांनो कोणता आहे, शेतकरी कामगार पक्ष. आता तुम्ही जेव्हा हे पक्ष अभ्यासताय ना, यू शुड अंडरस्टँड द आयडियालॉजीज ऑफ दोज ऑल पार्टीज. म्हणजे एक प्रकारे मी जे सांगतोय ना, त्या प्रत्येक पक्षाची आयडियालॉजी काय होती हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मग समाजवादी पक्षाची काय आयडियालॉजी होती, भारतीय कम्युनिस्ट पार्टीची आयडियालॉजी काय होती, की समान पण भारताच्या बाजूला भारतावर राहायचं. मार्क्सिस्ट कम्युनिस्ट पार्टी काय म्हणायचं, चीनच्या बाजूने राहायचं, स्ट्रिक्ट कम्युनिस्ट कंट्री असं. आता शेकाप हा पक्ष आता सुद्धा आहे, हितेंद्र ठाकूर वगैरे तुम्हाला माहिती असतील. शेतकरी कामगार पक्ष 1948 साली शेतकरी कामगार पक्ष स्थापना कधी झाली, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेतकरी कामगार, मग शेतकरी आणि कामगार दोन्ही पण लोक देत असतील. या पक्षाने मार्क्सवादाचा स्वीकार करून समतावादी समाजाचे उद्देश ठेवले. म्हणजे काय, की शेतकरी गरीब आहे, कामगार गरीब आहे. मग त्यांनी काय केलं, मार्क्सचं सांगितलं, कार्ल मार्क्सचा सिद्धांत होता तो, दास कॅपिटल, फेमस ग्रंथ लिहिला कोणी, कार्ल मार्क्सने. त्याच्यात त्यांनी सांगितलं की मनुष्य जातीचा इतिहास हाच वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. आणि प्रत्येक वेळी काय होतं, एक जमात दुसऱ्या जातीवर जबरदस्ती करते, बळजबरी करते,
आणि फायनली रक्तरंजित क्रांती होऊन इक्वॅलिटी साधली जाते. तशीच समाजात क्रांती होऊन भांडवलदारांना लोक मारून समाजात समता निर्माण करायची. अशा प्रकारचा एक प्रकारचा विचार. पुढे बघा. हे माहिती आहे सगळ्यांना, सोडा. रोजगार हमी योजना सुरू करणे, सगळे शेतकऱ्यांचे महत्वाचं. कोणकोणते? केशवराव जोदे, शंकरराव मोरे, तुळशीदास जाधव, गणपतराव देशमुख. ही जी व्यक्ती आहेत का, गणपतराव देशमुख पोरांनो, आत्ता वारले मागच्या 4 वर्षापूर्वी. हे शहाजी पाटील माहिती आहे, शहाजी बापू पाटील. काय डोंगर, काय झाडी, सगळं एकदम ओके. त्या पक्षातून निवडून आलेले गणपतराव देशमुख आतापर्यंत नाही म्हटलं तर 11 का 12 वेळा, मला नाही माहिती, पण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वेळा निवडून गेलेली व्यक्ती म्हणजे गणपतराव देशमुख. सांगोला मतदारसंघ, शेतकरी कामगार पक्ष. जिथं पक्षाला नाही मत केलं लोकांनी, माणसाला मत केलं. मनुष्य माणूस तसा असेल, शेवटपर्यंत एसटीने प्रवास करायचा. असा आमदार जो एसटीने प्रवास करायचा. तर आमदारासाठी एसटी मध्ये एक सीट राखीव असतं. गरीब माणूस. त्या लोकांनी एवढं वर्ष सपोर्ट केलं त्यांना, ठीक आहे. आणि एन डी पाटील यांचे मोठे योगदान, गणपत आणि एन डी पाटील लक्षात ठेवा. करू क्लिअर? एनी डाऊट? लिहायचंय का कोणाला काय? प्रतीक्षा मॅडम काय लिहिलं सांगा मला. शेकापची स्थापना कधी झाली? शेकापची स्थापना कधी झाली? स्थापना 1948. शेकाप म्हणजे शेतकरी कामगार पक्ष. 1948. आलं लक्षात? हम्म. हम्म. गणपतराव देशमुख, शंकरराव जेदे, केशवराव जेदे, शंकरराव मोरे, तुषार जाधव, गणपतराव आणि एन डी पाटील. मोठे योगदान, लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे पोरांनो. व्हेरी गुड आदिती. चलो लेट्स मूव. शिवसेना. ते शिवसेनेचं गाणं खूप भारी आहे, माहिती आहे ना? शिवसेनेचं गाणं ऐकलंय का तुम्ही? नाही ऐकलं? ऐकलं असेल ना पोरांनो. लय भारी गाणं आहे शिवसेनेचं. शिवसेनेचं गाणं ऐकलं एवढं छान वाटतं की, म्हणजे म्हणजे मी फर्स्ट टाइम, म्हणजे माझा काही संबंध जास्त नसतो राजकारणाशी, पण शिवसेनेचं गाणं ऐकल्यानंतर भारी वाटायचं. म्हणजे म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, हा, म्हणजे एक प्रकारची एनर्जी येते. कसं आहे म्हणजे, भगवे आमचे रक्त, भगवा आमचा बाणा, जात धर्म गोत्र काय असू द्या, शिवसेना. कोणी स्थापन केला माहितीये का? मराठी माणूस, बाळासाहेब ठाकरे. 19 जून 1966 रोजी स्थापन करण्यात आला. कुठं स्थापन केला? मुंबई या ठिकाणी. 1995 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष निवडून आला. मी का सांगितलं? कारण बाळासाहेब ठाकरे यांचं आज आप आपकी अदालतमध्ये एक मुलाखत होती, आणि रजत शर्माने त्यांना विचारलं की, ऐसे बोला जाता है कि जो बाबरी का जो ढांचा गिरा ना, उसमें शिवसेना के लोग थे. तर ते म्हणले, असतील तर त्याचा मला अभिमान आहे. जर ते असतील ना त्याचा अभिमान आहे. आणि हात नाही माझा, पाय पण सगळं त्याच्यात होतं म्हणे. डायरेक्ट समोर नॅशनल टीव्हीवर येऊन जबाबदारी स्वीकार करणे सोपी गोष्ट नव्हती. बाळासाहेब ठाकरे म्हणजे भारताच्या इतिहासातला, म्हणतोय महाराष्ट्राच्या बरं का, भारताच्या इतिहासातला, म्हणजे आत्रे वगैरे यांच्या, म्हणजे त्याच काट्य ह्याच्यातला अशी व्यक्तिमत्व की त्यांच्याचं वक्तृत्व कुणाचंच नाही. आणि त्यांचा आता एकच माणूस आहे, राज ठाकरे. वक्तृत्व, वक्तृत्व तसं की आता मी समजा बोलायला थांबलो तर पोरं निघून जातील. पण राज ठाकरे बरोबर बोलल्यानंतर ते बोलणार, त्यांचा त्याची बोलण्याची पद्धत बिद्धत अशी एकदम ठाकरी शैली. तर ते बाळासाहेब ठाकरेचं भाषण तुम्ही अवश्य ऐका. त्याला डेमेगॉग म्हणतो. डेमेगॉग म्हणजे एक पर्सन हु हॅज गॉट द कॅपॅसिटी टू अट्रॅक्ट ऑल द ऑडियन्स अँड होल्ड देम फॉर अ लॉंगर टाइम. हिटलर एक तसाच होता. हिटलर ज्यात बोलायला लागायचं ना, लोक अक्षरशः ओरडायचे अशी, म्हणजे कळतं ना तुम्हाला, किंचाळायचे लोक. किंवा म्हणजे अशी एक प्रकारची बोलण्याची पद्धत असते त्या लोकांची, ठीक आहे. बघा, म्हणजे कधी झाला मोठा पक्ष हा? 1966 जन्माला आला. 66. बघा, नवीन, इट ऑलवेज टेक्स अ टाइम टू बिल्ड बिल्ड अन एम्पायर. म्हणजे ताजमहल एका दिवसात बांधता येत नाही. हा पक्ष 1966 ला आलाय. 66, 76, 86, 96.
30 वर्ष या पक्ष सरकारनं होतं किती? 30 वर्ष. आणि नंतर सरकार आलं आणि आता परत त्या सरकारचे दोन तुकडे झाले, माहिती आहे ना, पक्षाचे असू द्या. हं. भारतीय लोकांशी युती करून युती सरकार आलं. युती सरकार म्हणजे भाजप आणि शिवसेना. मराठी माणसाची अस्मिता जपणे, मुंबईत वाढणाऱ्या परप्रांतीय वस्तीचं रोखणे, मराठी बेरोजगारांचे प्रश्न सोडवणे, दारिद्र्य निर्मूलन, कामगार कल्याण, आरोग्य, गृहमान्य, सगळे हे लक्षात ठेवा. महत्वाचं होतं मराठी माणसाची अस्मिता. कळलं? जायचं पुढं. भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पक्ष म्हणजे आत्ताचा बीजेपीवर का कधी? 1980 साली भारतीय जनसंघाने त्यांनी बीजेपी स्थापना केली. मी 84 म्हणलो होतो, नाही 84 साली त्यांचं 2 3 खासदार होते फक्त. किती? जो भारतीय जनता पक्ष तुम्ही आता म्हणताय ना एवढा मोठा, 1984 फक्त 2 का 3 खासदार होते देशात. 550 पैकी किती? खूप कमी खासदार होते. आणि त्यांचं आता किती आहेत? ब्रुटल मेजॉरिटी, कोणीच त्यांनी सारखं, राईट? तुम्हाला कळलं ना पोरांनो? मग एमपीएससी तसंच आहे. अभ्यासाला वेळ लागतो, खच्चीकरण होतं, कंटाळा येतो, नको वाटतं. पण ते केल्यानंतर जे एम्पायर उभं राहतं ना, ते मोठं असतं. मग गुलाल हेन तेन हारण बिरण राडा असतो सगळा. पण त्यासाठी पहिले ना झिजावं लागतं, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि हे ह्यांचं काम नाही. हौशा गावशा नवशांचा काळ नव्हे हे, काम नव्हे येड्या गाबळाचे. इथं येणार असेल तर झटूनच करायचं, झटून करतो तो 100% पास होतोच होतो. आज पेरलं उद्या उगवणार आहे, पण पेरा पहिलं, वेळ द्या. समजतंय? पुढे बघा. 1995 साली, 1995 साली भारतीय जनता पक्षाने शिवयुती करून सत्तेत आली. चला पुढे जनता दल. म्हणजे ह्यांचं काय काय होतं? समान नागरिक कायदा बघा, आयडल समान नागरिक कायदा, गोवंद बत्ती, गोवंद गोवध बंदी म्हणजे काय? गाईला मारायचं नाही. म्हणजे हे सगळं त्यांनी केलेलं आहे. नंतर बघा तुम्ही, शेती अवधी विकास, लोकपाल, माहिती आहे ना, यांच्याच काळात आलं. नाही, लोकपाल ते ह्यांच्या मनमोहन सिंगाच्या शेवटच्या काळात आलं. अण्णा हजारांनी सरकार घालवलं त्यांचं शेवटी, असं देणे, सगळी गोष्टी होती लक्षात. समान नागरिक कायदा, गोद म्हणजे कुठं ना कुठं याला अँगल होता हिंदुत्वाचा. गायी कापायची नाही, गायी आमची माता आहे, अशा प्रकारची आयडियोलॉजी. पुढे जनता दल आहे बघा. जनता दल सरकार बघा. जनता पक्ष 1987 साली जनता दल पक्ष स्थापन केला. 1990च्या निवडणुकीत जनता दल बऱ्यापैकी यश मिळाले. शेतमालाला योग्य भाव मिळवून देणे, लघु उद्योगाला काटून. आता हे जनता दल आहे ना पोरांनो, आमचं पुरंदर तालुका, पुरंदर तालुक्यामध्ये एक व्यक्तिमत्व आहे, दादा जाधवराव. तुम्ही काही चेक करा. आमच्या तालुक्यामध्ये हा व्यक्ती 35 वर्ष आमदार होता. किती? 35 वर्ष. आणि पक्ष एकच, जनता दल. म्हणजे शरद पवारांच्या मतदारसंघामध्ये जनता दलाचा एकच आमदार, दादा. मग कळते ना तुम्हाला? शरद पवारच्या मतदारसंघात 2004 पर्यंत ते आमदार होते. 4ला मग कोण सर झालं? आवाज गेला. आ 35 वर्ष. आवाज गेलता सर मध्ये. नाही मला कळलं नाही काय म्हणतात तुम्ही. आवाज गेलता सर मध्ये. आता 35 वर्ष येतोय? कळलं नाही. आता येतोय का आवाज? हो. मध्ये दादा जाधव. आता शरद पवारांचा म्हणजे ना मतदारसंघ बारामती मतदारसंघ. बारामतीमध्ये तालुके येतात: दौंड आहे, पुरंदर आहे, भोर आहे, वेल्हा आहे, इंदापूर आहे, बारामती. आणि या मतदारसंघातून एक खासदार निवडून येतो, सुप्रिया सुळे जातात निवडून. पहिले शरद पवार जायचे, काही वेळी अजित पवार पण गेले होते. आणि यातून सगळे आमदार त्यांचेच असायचे बरे, काँग्रेसचे. एकच माणूस असा होता, कोण? दादा जाधवराव. ते जनता, अजून पण जनता दल, त्यांचा आता वय 92 वर्ष आहे. मागच्या आठवड्यात त्यांचा वाढदिवस झाला, 92 वर्ष वय आता. आणि ते कृषी राज्यमंत्री पण होते. तर 1987 साली आणि हा 1999-92च्या निवडणुकीत जनता दल यश मिळालं. त्यावेळेस त्यांना कृषी राज्यमंत्रीपद मिळालं होतं. मला अजून आठवते, आम्हा सगळ्यांना बोलवतो शाळेमध्ये. मी थोडक्यात सांगतोय बघा, मी डायग्रेशन नाही करत. आणि शाळेचं बांधकाम होतं, म्हणजे रूम करायची होती, आणि त्यासाठी ते उद्घाटनाला येणार होते. आवाज परत गेला. हा, आता येतोय का आवाज मॅम? बाकी सगळ्यांना आवाज जातोय का? तुम्हाला जातोय? एकदा चेक करा पोरांनो. दीपाली मॅम, पूजा मॅम. जास्त नाही होते, एखाद वेळेस होते. अच्छा ठीक आहे. तर त्यावेळेस ते आले होते ह्याच्यावर उद्घाटनाला. मला ते दिवस आठवते. कृषी राज्यमंत्री पहिल्यांदा मंत्री पाहिला होता माझ्या आयुष्यात, हातात बंदूक घेतलेला एक व्यक्ती त्यांच्या बरोबर. तर ते जनता दलाचे मला अजून सुद्धा लक्षात येत. तर या पक्षाला 1990 नंतर मिळालं होतं, हे लक्षात ठेवा. आरक्षण असेल, स्वावलंबी अर्थव्यवस्था आहे, सगळी सगळी जनता दलाची हे आहे ते. ठीक आहे, चला पुढे बघू. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी पुन्हा
कुणाचा? हा, शरद पवार साहेबांचा. आता परत तो नेलाय त्यांनी, म्हणजे अजित पवार साहेबांच्याकडे गेलाय सध्या. पण असू द्या, काय करणार आता, काळाची महिमा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षीच म्हणतोय पक्ष. 10 जून 1999, 10 जून 1999 शरद पवार यांच्या सहकार्याने काँग्रेसमध्ये स्थापना केली. राष्ट्रवादी काँग्रेस स्थापना केली. लष्करी जवान अधिकारी यांसाठी काय वेगळा वेतन आयोग करणे, स्वतंत्र लाईट, हरित क्रांतीला प्राधान्य देणे, सर्वकष सगळे धोरण, काय फरक नाही पडत. 1999च्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस समाधानकारक जागा मिळाल्याने या पक्षाने काँग्रेस बरोबर सत्ता मिळवली आणि महाराष्ट्रात आघाडी सरकार निर्माण झाले. म्हणजे 1955 इट वॉज युती सरकार. युती सरकार वॉज मेड विथ टू पार्टीज, शिवसेना अँड भाजपा. अँड आफ्टर 1999 काँग्रेस अँड राष्ट्रवादी काँग्रेस केम टुगेदर अँड फॉर्म्ड अ गव्हर्नमेंट. 2004 सत्तेत सरकार होतं. पुढे बघा, महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर 2000 सालापर्यंत जे मुख्यमंत्री झाले त्यांच्या कार्यकाळातील ठळक गोष्टी त्या केल्या महत्व कार्य. पुढे आता हे झाले महत्वाचे पक्ष. किती पाहिजे पक्ष पाहिले आपण? टोटल 9 पक्ष पाहिले. कसं वाटलं तुम्हाला? माहिती इम्पॉर्टंट वाटली? माहिती होतं का नव्हतं? तर बघून घ्या. तर महाराष्ट्रातले सगळे 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 पक्ष तुम्हाला माहिती पाहिजेत. ठीक आहे. आता या पक्षामध्ये कोणते कोणते लोक होते आणि कोणत्या कोणत्या मुख्यमंत्र्यांनी काय काय केलं. साधी गोष्ट सांगतो. मुंबईचा फौजदार पिक्चर कोणी पाहिलाय? मुंबईचा फौजदार मग पाहिलाय का? कश्मीर महाजन माहिती आहे? कश्मीर महाजन, त्यांचे वडील रवींद्र महाजनी यांचा मृत्यू आता लोणावळ्यात झाला. ते एका फ्लॅटमध्ये सापडले मेलेल्या अवस्थेत. तर त्यांचा पिक्चर येतो. तर ह्या पूर्वीच्या काळामध्ये ना पोलिसांना हाफ पॅन्ट असायची. हाफ पॅन्ट म्हणजे हाफ पॅन्ट कळते ना? विचार करा ना की PSI हाफ पॅन्ट कसं दिसते. पोलीस कॉन्स्टेबल तर हाफ पॅन्ट असायची. 1980 पर्यंत पोलीस हाफ पॅन्टीवर होते. किती? म्हणजे बॅरिस्टर AR अंतुले म्हणजे अब्दुल रेहमान अंतुले हे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्या मुख्यमंत्र्यांनी पोलिसांची हाफ पॅन्टला बदलून फुल पॅन्ट केलं. म्हणजे कुणकी मी फक्त एक उदाहरण सांगितलं की कोणत्या कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये कोणता कोणता बदल झाले तुम्हाला माहिती पाहिजे. तर आपण सुरुवात करतोय. सगळ्यात महत्वाचं व्यक्तिमत्व, आदर्श व्यक्तिमत्व यशवंतराव बळवंतराव चव्हाण. यशवंतराव कार्यकाळ कधी? 1960 ते 1962 पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले संयुक्त महाराष्ट्राचे. तुम्हाला माहिती आहे. जन्म झाला 1912 मध्ये देवराष्ट्र खानापूर सांगली येथे. कुठला जन्म आहे? सांगलीत जन्म. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार कोणाला म्हटलं जातं? यशवंतराव चव्हाण. म्हणजे मुंबईचा जो द्रुतगती महामार्ग येतो यांच्याच नावाने, राईट? यशवंतराव चव्हाण, राईट. 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण. तो संयुक्त महाराष्ट्र दॅट केम इन टू एक्झिस्टन्स इन 1960. यशवंतराव चव्हाण वॉज द फर्स्ट चीफ मिनिस्टर ऑफ इट. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, सहकार, साहित्य, कला अशा अनेक क्षेत्रात त्यांनी मोलाची भर घालून एक सुसंस्कृत पुरोगामी प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राची प्रतिमा उंचावली. पुरोगामी राज्य आपलं. पुरोगामी म्हणजे काय? पुरोगामी म्हणजे काय अश्विनी मॅडम? आधुनिक विचार. हा, आधुनिक विचारात म्हणजे हम्म म्हणजे तुमचे विचार मागासले नसावेत. मुलींनी शिकलं पाहिजे. चूल आणि मुलीतपर्यंत अवलंबून नाही राहिलं पाहिजे. अभ्यास केला पाहिजे, राईट ना? पुरोगामी आहेत आपण. पुढे बघा, कारण आपला जन्मच झालाय अशा मातीमध्ये जिथे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, आंबेडकर हे महापुरुष जन्माला आले ज्यांनी भारतामध्ये नाव केले स्वतःच. जगामधली मोठी लोक आपल्या मातीत जन्माला आले म्हणून आपला देश आहे ना, आपलं राज्य हे कधी पण आहे ना ग्रेट आहे असं मला वाटतं. म्हणजे असं मी वगैरे सगळ्यांचंच वाटतं असं माझं म्हणणं आहे. पुढे बघा, कसेल त्याला जमीन हा कुळ कायदा त्यांनी करून कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय दिला. काय माहिती का? बघा, समजा आम्ही पाटील आहे आणि आमच्याकडे 500 एकर जमीन आहे आणि गिरीश ना खूप गरीब आहे. आणि गिरीशला मी म्हणलं की हा ठीक आहे, तुम्हाला हे 50 एकर जमीन तुम्ही काय करा करा आणि खावा. पण नंतर जर गिरीशने 5 वर्ष जमीन केली तर याचा अर्थ गिरीशला गरज आहे. म्हणजे डायरेक्ट देऊन टाकली कुळ कायदा. त्यांनी कुळ लावले, कुळ लावून वहिवाट म्हणजे काय की त्यांनी कुळाने घेतलं वहिवाट लागेल तोच मालक झाला, राईट. सहकारी कारखाने चालू झाले. कोयना जलविद्युत केंद्र माहितीये ना? कोयना पाहिले का? सातारचा कोयना. ते कोयना प्रकल्प त्यांच्या काळात चालू झालाय. त्याच्यानंतर
उद्योग क्षेत्र प्रोत्साहन, साहित्य मंडळ, संस्कृती, दूरदर्शनीवर साक्ष येतात. भारताने चीनवर आक्रमण केल्यानंतर राष्ट्रीय संकटावर मात करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1962 साली देशाच्या संरक्षण मंत्रीपदी यशवंतराव चव्हाण यांना धुरा सोपवली. म्हणजे प्रतीक्षा मॅडम, 1960 मध्ये सीएम कोण झाले? 2 वर्षात ते कुठे गेले? दिल्लीला गेले. का गेले? 1962ला चीनने भारतावर आक्रमण केले, तेव्हा असं पत्रामध्ये क्लिक आलता की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला. म्हणजे काय? हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला. सह्याद्री म्हणजे सह्याद्री पुत्र यशवंतराव चव्हाण धावले. नंतर आपल्या कर्तृत्वात भारताचे काय झाले? उपपंतप्रधान झाले. करू क्लिअर? समजलं? चला. मारुतराव सांबशिवपंत कन्नमवार, जन्म 1900 मध्ये चंद्रपूरचा झाला. चंद्रपूर कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये, माहिती आहे ना तुम्हाला. ते 1962-63 या कालावधीत काय झाले? मुख्यमंत्री झाले. म्हणजे जसं त्यांना तिकडे संधी मिळाली, इकडे काय काय झाले? सीएम झाले. कोण? मारुतराव कन्नमवार. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये ओझरचा मिग कारखाना, मिग विमान कारखाना कुठे आहे? नाशिकला. वरणगाव, भंडारा, भद्रावती संरक्षण साहित्याचे उत्पादन महाराष्ट्रात आणले. संरक्षण त्यांनी त्या काही मोठी रक्कम जमवली, हे लक्षात ठेवा. भद्रावती कारखाना मोठा आहे, हे सगळं त्यांनी केलं. त्याच्यानंतर परशुराम कृष्णाजी सावंत, खूप कमी कालावधीने मिळालाय. जन्म 1908 मध्ये मिर्या, रत्नागिरीचे झाला. आणि आमच्या क्लासमध्ये एक पोरगे पृथ्वी सावंत म्हणून. पृथ्वी सावंत, मग आता हे नाव ऐकल्यानंतर मला हे आठवलं. तो कायम तिथले स्टेटस होतो मिर्या म्हणून. पृथ्वी आपला बी बी मधला. तर तो या गावचा आहे मिर्या. एवढं भारी नेचर आहे तिथलं, नैसर्गिक सौंदर्य, तो कायम ठेवत असतो. ते मला आठवलं, ते प्रकाश कृष्णाजी सावंत या गावचे होते. त्यांचा जन्म आणि काळजीवाहू मुख्यमंत्री त्यांनी काम पाहिलं थोडे दिवस. म्हणजे नोव्हेंबर ते डिसेंबर, एक महिने पाहिलं फक्त. काळजीवाहू मुख्यमंत्री. काय नाव? परशुराम कृष्णाजी सावंत. ठीक आहे. पुढचं बघा. पुढचं नाव काय आहे? वसंतराव हुलसिंग नाईक. वाचा रे वसंतराव नाईकांच्या बद्दल काय दिसते पोरांनो. रीड इट केअरफुली. पुढे बघा. वसंतराव नाईक यांचा जन्म कधी झाला, कुठं झाला पोरांनो? पुसद. बापूजी आणि यांचं गाव आठवतंय का? यवतमाळ. महाराष्ट्राचे मुर्गे दीर्घकाळ म्हणून काम पाहिलं त्यांनी. शेतीच्या विकासासाठी अनेक योजना राबवून अन्नाच्या महाराष्ट्र स्वयंपूर्ण केला. स्वयंपूर्ण केला म्हणजे महाराष्ट्र बिकेम इंडिपेंडंट इन फूड. तीन मोठ्या दुष्काळाचा सामना करून त्यांनी हरित क्रांती घडवून आणली. हरित क्रांती कुणाच्या काळात झाली? महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती वसंतराव नाईक, लक्षात ठेवा. राईट. पाणी अडवा, पाणी जिरवा. म्हणजे काय? बंधारे बांधा, गावामध्ये बंधारे बांधा, शेतीवर बंधारे बांधा. पाणी आडलं, पाणी जिरलं की काय होतं? जमिनीची पाणी धारण क्षमता वाढते आणि विहिरीला पाणी येतं, मग त्यातून जलसिंचन होतं. या मोहिमेला त्यांनी केला. आरे कॉलनीचा विकास. आरे कॉलनी माहिती आहे का तुम्हाला? आरे कॉलनी ऐकलंय? मी म्हणजे आता काल मला मध्ये ना, मी असं म्हणजे भूताच्या गोष्टी बघत असतो, मला आवडतं. तर आरे कॉलनी मधलं, आरे कॉलनी, आरे हे जंगल आहे मोठं मुंबईच्या शेजारी. मोठं जंगल आहे आरे कॉलनी. या आरे जंगलामध्ये अनेक आदिवासी जमाती राहतात. तर त्या आरे कॉलनीतल्या मी भूताची गोष्ट त्या दिवशी ऐकत होतो, असं मला आवडतं मजा म्हणून. तर त्या आरे कॉलनीतलं जंगल बघा तुम्ही, युट्यूबवर बघा, खूप मोठं जंगल आहे. तर त्या कॉलनीचा विकास असेल, पशुपालन असेल, कुक्कुटपालन असेल, उद्योग प्रोत्साहन असेल, अशा अनेक महत्वपूर्ण कामे त्यांनी कारकिर्दीत केली. महाराष्ट्रात रोजगार हमी योजना आहेत का यांच्या काळात सुरू? कोणत्या काळात झाली चालू? वसंतराव, राईट, वसंतराव नाईक. पुढे शंकरराव चव्हाण, 75 ते 77 आणि 86 ते 88. बघा, लक्षात का ठेवायचं?
सात सात आठ आठ, त्याच्या आधी 1 वर्ष, याच्या आधी 2 वर्ष. लक्षात ठेवताल ना? 77 88. यांचा जन्म पैठणला झाला. पैठण म्हणजे कुठं? औरंगाबाद ठिकाणी. स्वामी रामन तीर्थ यांच्या विचाराचा जो प्रभाव होता. आता स्वामी रामन तीर्थ कोण रे? आठवते का मराठवाडा कोण? मुक्ती संग्राम. व्हेरी गुड. मराठवाडा मुक्ती संग्राम आता स्वामीजी आपण म्हणायचो, राईट. यांच्यावर त्यांचा प्रभाव होता. पाटबंधारे प्रकल्प त्यांनी उभं केलं. जायकवाडी प्रकल्प गोदावरी नदीवर बांधलेला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे जायकवाडी प्रकल्प. विष्णुपुरी उपसा सिंचन, उजनी उजनी धरण पाहिलंय का? माहितीये ना? तो हा उजनी तुमच्याकडे. इसापूर इसापूर सांगलीला आहे. पैनगंगा, अप्पर मांजरा, कापूस वगैरे, उर्दू वगैरे स्थापना, गृहमंडळ, ते बरीच कामं त्यांनी केली. नंतर वसंत पाटील, वसंतदादा पाटील म्हणजे वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडून शरद, सॉरी ते चालू राहिलं. वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडून आदरणीय शरद पवार साहेब काय झालते? मुख्यमंत्री झालते. आठवते ना? बघा वसंतदादा पाटील. नाही परीक्षा दृष्टी महत्वाचे नाहीत, पण परीक्षा दृष्टी महत्वाचे आहेत, नाही म्हणणार नाही मी. पण ते तुम्हाला माहिती पाहिजे. नाही कालखंड लक्षात ठेवू नका. पण कोणाच्या नंतर म्हणजे तुम्हाला एमपीएससी विद्यार्थ्याला अधिकार म्हणून काम करणाऱ्या गोष्टी माहिती पाहिजेत. कोणता मुख्यमंत्री कधी आला? जायकवाडी प्रकल्प कोणाच्या काळात झाला? राईट. त्याच्यानंतर पुढचा मार्ग उदाहरणार्थ त्याच्यामध्ये बघा काम महत्वाचं आहे त्यांनी केलेलं. नाही नाही जन्ममुहूर्त लक्षात नाही ठेवायचं, फक्त कुणाच्या नंतर कोणाला लक्षात ठेवा तुम्ही. वसंत पाटील कधी लक्षात ठेवायचं? वसंतदादा पाटील 1978 मध्ये होते. शरद पवार साहेबांनी यांचं काय केलं? यांचा कार्यक्रम केला म्हणजे यांना पाडून स्वतः सरकार स्थापन केलं. वसंतदादा पाटील यांचा जन्म झाला तासगाव, तासगाव सांगलीमध्ये. तासगाव म्हणजे आर पाटील यांचं गाव. आर पाटील माहिती आहेत ना? वारले ते होते. कशाचा पाय घातला? कृषी आणि औद्योगिक विकास पाय घातला. सहकारी साखर कारखाने पतपेढ्या चालू केल्या असलं लक्षात ठेवू नका काय. आणि नंतर बघा की आले बाहुबली. कोण आहे? हा, शरदचंद्र गोविंदराव पवार. मी पवार साहेबांना कधी भेटलो सांगा तुम्हाला. मी 2019ला का 20ला भेटलो वाटतं. 21 का 22 मला आठवण आहे. 22ला भेटलो असेल मला वाटतं, मागच्या 3 वर्षापूर्वी. आमचं पोस्टिंग अडकलंय ना एमपीएससीतलं, तर आम्ही पोरं भेटायला गेलतो. गोविंद बाग म्हणून बारामतीपाशी एक त्यांचा एरिया आहे गोविंद बाग. हा, त्या गोविंद बागेत त्यांचा ते भेटतात सगळ्या लोकांना. तर मी तिथे गेल्यानंतर आहे ना, मला आठवते वय वर्ष त्यांचा 80 असेल. एकदम ताट उभे राहिले, बसा म्हणले आम्हाला. आणि म्हणलं आमचं काम ते नाही सांग, तुमचं काम कोणाकडे आहे सांगा म्हणे. मग त्या नाही ना म्हणे, अजून नाही, अजून मंत्रिमंडळाचं स्थापन झालं नाही म्हणे, अजून वेळ लागेल थांबा म्हणे. मग मी विचार केला की 80 वर्ष आपण तर जगणार नाही म्हणलं पहिली गोष्ट. आणि जगलं तरी आपलं आपण इकडं तर तिकडं बघू म्हणलं उरफाट कुठं बी. या वयात हा माणूस एवढ्या गोष्टी डोक्यात कसा ठेवू शकतो? एवढे लोकांना भेटायतात, प्रत्येकाला नाव आणि ओळखतात. हे वेगळ्या रसायने आहे. सोपी गोष्ट नाहीये. जाऊन भेटा. हो, हा भेटतात ते. हा, शारदानगर जवळ हा गोविंद बागे शेजारी, करेक्ट तिथंच आहे. आम्ही गेलतो. शारदानगर या शिक्षण संस्थेमध्ये मी 2010ला इंटरव्ह्यू दिलता. इंग्लिश लेक्चर होता, माझं सिलेक्शन पण झालं. म्हणजे मुलींच्या शाळा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, म्युझिकल कॅम्पस तिथं. पण तिथं मी डेमो घेतला. मला असं वाटलं मी तर राहू शकत नाही, सगळे पुरीच. पुरुष नावाचा प्रकार नाहीच आहे तिथं. मी म्हणलं आपलं काय जमणार नाही. तर तरी मी थोडे दिवस केलं. त्या मॅडम म्हणल्या अरे किती छान शिकवते तू. म्हणलं मॅडम त्याचं म्हणलं त्याला पुढे बघा. वय झालं वाटतं शिक्षक होते. आणि तेच मला त्या मॅडम डायरेक्ट म्हणे, हो का सर, तर माझं वय 23 वर्ष होतं, 23 24. हे तुम्ही चांगलेच आहात म्हणे, पण आमच्या इथल्या पुरी काही शाण्या नाहीत. म्हणजे तशा शाण्या म्हणजे नाही का टिंगटवाळी करतात वगैरे. हा, म्हणजे तुम्ही तसं म्हणजे समजून घ्या. मी त्यांचं आउट ऑफ कन्सर्ट त्यांनी सांगितलं. म्हणलं बरोबर आहे मॅडम, पण म्हणलं मला जमणार नाही. मग मी काही गेलोच नाही परत तिकडं. चला, म्हणजे सगळे म्हातारी माणसं असतात तिथे. जाधव मॅडम म्हणून इंग्लिश डिपार्टमेंटला. हा, त्यांनी इंटरव्ह्यू घेतला होता माझ्या. म्हणजे ते डेमोला सुद्धा बसले होते माझ्या त्यावेळेस. असं ठीक आहे चला असू द्या, काय करायचं आपल्याला, पुढे चला. पण छान एकदम तो कॅम्पस. म्हणजे प्रत्येक झाडाच्या कुंडीमध्ये एक सॉन्ग, गाणं असं उभं राहतात. छान वाटतं का ते मागून गाणं कोणतरी म्हणतंय. म्हणजे भूत भीती काय, झाडं होती तिकडे, झाडातून आवाज येत होता. म्युझिकल कॅम्पस आहे. पवार साहेबांचे हो काय विषय काय. चला,
शरद पवार साहेब यांचा जन्म झाला 1940 मध्ये कुठं? काटेवाडी या ठिकाणी झाला, बारामती जिल्हा पुणे. वयाच्या 38व्या वर्षी राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री, जोक नाही, नॉट अ जोक, हे वेगळं रसायन आहे बघा, विचार करा, वयाच्या 38व्या वर्षी राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले. 40चा जन्म आहे, स्वातंत्र्याच्या आधी जन्मला आला त्यांचा, अजून सुद्धा तरुणाला लाजवेल अशी ताकद आहे, असं डोकं आहे. शेतमोहरासाठी मी काय त्यांचा फॅन बिन नाही बरं का, मला त्यांचे म्हणजे काही गोष्टी पटत नाहीत, पण मला ते व्यक्तिमत्व आवडतं, त्यांची हुशारी आवडते. आलं का लक्षात? पुढे बघा. शेतमजुरांसाठी किमान वेतन, कृषी उद्योगाला चालना, दरात सवलत, ठिबक सिंचन, फलोत्पादन, अशा गोष्टी म्हणजे सहकारामध्ये खूप मोठं कार्य आहे. म्हणजे यशवंतराव चव्हाणांचा खरा वारसा चालवायचा प्रयत्न केला कोणतं? शरद पवार साहेबांनी. येस मॅडम, करेक्ट, तसंच आहे अजून सुद्धा. 1994 मध्ये राज्याचे पहिले भारतामध्ये पहिलं राज्याचं महिला धोरण जाहीर केलं. म्हणजे महिलांसाठी, ऐका, महिलांसाठी 33% आरक्षण महाराष्ट्रात चाललंय, 50% यांच्याच काळात झालं. कळते ना? पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत दूध, मला हे याचा लाभार्थी बरं का मी. म्हणजे आम्हाला आठवतंय की शाळेमध्ये ते गुलाबी कलरचं दूध मिळायचं. गुलाबी म्हणजे नाही का, त्या पिशव्या यायच्या अशा सकाळी सकाळी, आणि ते आम्हाला ती प्रत्येकाला ग्लास असायचा आमच्याकडे, मी मोठा ग्लास घेऊन जातो मुद्दाम करून जाताना. आणि मग त्याच्यात ते बोतायचे, आम्ही प्यायचो. म्हणजे आमच्या घरी गाया होत्या, पण आम्हाला दूध मिळायचं असला भाग नाही, कारण पहिले प्रायव्हेट असं की डेअरीवर घालायचं, मग आम्हाला शाळेमध्ये मिळायचं. आणि चांगले दूध, चांगले मार्क्स मिळाले तर गुरुजी काय करायचे, रात्री एक बॅग पेस्टरी ठेवायचे, आणि मग माझ्या सच्याकडे आम्हाला परत रात्री जाताना एक ग्लास मिळायचा. मग आम्ही अभ्यास करायचो. मग अरे दिवस भारी होते, चला ठीक आहे चला. मला अजून आठवतं ते मोफत दूध, मुलींना मोफत शिक्षण. कसला? पूजा मॅडम एन्जॉय करतात. सहकारी प्रोत्साहन, कर्मचाऱ्यांना महागाईत, महिला आयोगाची स्थापना, कला क्रीडा प्रोत्साहन, शरद पवारांचे कार्य महत्वपूर्ण कार्य होते. एक तुम्हाला एक सांगा पुराण, एक साधी गोष्ट, थोडं डायग्रेशन आहे, पण त्या काळातले लोकच भारी होते, शिक्षक पण भारी होते त्यावेळेस. आताचे पोरं पण, नाही मी पोरांना चुकीचं म्हणणार, पण शिक्षक पण वेगळेच, आणि पोरं तर त्याच्यापेक्षा वेगळे झाल्यात. म्हणजे आमचे सर जर समोर आले ना, आम्ही पळून जायचो. 10वी पर्यंत पळून जायचो, सर आले, सर आले, सर आले. आता पोरं ते बोरस खांद्यावर टाकतो, सर चला काय, अरे म्हणलं मी मास्तर आहे तुझा, काय काय सर मास्तर बिस्तर तिकडे म्हणतो, अरे म्हणलं. म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचा उद्देश काय आहे, की एक प्रकारची गुरु शिष्याची परंपरा वेगळीच होती. मला आठवतं एक किस्सा, मी मुद्दाम सांगेन, की चोरी नावाचा प्रकार असतो माहिती आहे ना, कोणाची तरी वस्तू चोरणे. तर आमच्या क्लासमधल्या एका मुलाचा मी पेन चोरला होता. हा, पेन म्हणजे आपला रेनोचा पेन असतो, 5 रुपये मिळतो तो. तो पेन मी चोरला होता, आणि आम्ही संगनमताने चोरला दोघांनी, की आता ह्याचा पेन चोरायचा आपण, एक काम कर, तुला रिफिल घेईन, बाकीचा पेन मी घेतो. डन झाला. पण आता तिसरीतलं पोरग काही प्लॅनिंग करणार का पेन बाहेर जाऊन लपवणार? तर तो पेन चोरून त्याच्या बॅगमध्ये ठेवला, एक रिफिल माझ्या बॅगमध्ये ठेवली, आणि ती लागलं रडायला, माझा पेन नाही. ती पोरग रडायला लागलो, ती सरांनी म्हणलं, आता 25-30 पोरं, आमची युरियाची पिशवी असायची, युरियाची पिशवी शिवलेली, माग त्याशी टाकायची आणि जायचं शाळेत. चप्पल कधी आमच्या नवी पण चप्पल नव्हती पाहिजे आमच्या, तर ती वतली खाली, सापडलो. असलं चोपलं होतं मला, एवढं हो. नाही म्हणजे त्याच्यानंतर मी कधीच, आजपर्यंत आठवत नाही मला की मी कधी कुणाच्या वस्तूला हात नाही लावला. मग किती पैसे पडू द्या शेजारी, 500 पडू द्या, मी नाही घेणार. रोडवरचे पण घेत नाही मी कधी. मला आठवतो तो महाराज सुद्धा. म्हणजे हे असे गुरुजी होते. पण त्याच्यानंतर आमच्या घरच्यांनी म्हणजे पाठ माझी काय गेली ते हाणून गुरुजींनी. पण आमच्या घरचे विचार नाही गेले की आमच्या पोराला एवढं का हाणलंय, कारण चोर चोरी केली आहे. मग तुला आता म्हणजे ते प्रकार शिक्षक तसे होते. पण आता कदाचित मी शिक्षक म्हणून काही थोडंफार काम करतोय ते तरांच्यामुळेच. तर त्याच वेळेस जर नसतं चोरलं, तर मग नसतं मारलं, तर मी कदाचित पुढे डाका टाकला असता. म्हणून शिक्षा पाहिजे पोरांना, लक्षात ठेवा. चला पुढे. मी पर्सनल गोष्ट सांगितली रेकॉर्डिंग मध्ये, पण असू द्या, आता आहे ते आहे. काय, चला. बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले, AR अंतुले, 1980 ते 1982, 1982, ढाका. हा म्हणजे वेळीच पायबंद घातला तर त्याचा फायदा होतो. पुढे बघा. 1980 ते 1982, खूप महत्वाचे पुराण बघा. अब्दुल अब्दुल रेहमान अंतुले, 9 फेब्रुवारी 1929, जन्म झालाय कुठं? श्रीवर्धन, रायगड या ठिकाणी. त्यांच्या कारकिर्दीत नाशिक आणि अमरावती, महत्वाचं लक्ष ठेवायचं, पाठ ठेवायचं, नाशिक आणि अमरावती या दोन प्रसिद्ध विभागाचे, आणि लातूर, बघा, लातूर, जालना आणि सिंधुदुर्ग या 3 नव्या जिल्ह्यांची निर्मिती झाली. सो अब्दुल अंतुले, रहमान अंतुले, AR अंतुले त्यांना म्हणतात. ही वॉज अ मुस्लिम, द फर्स्ट मुस्लिम चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, फर्स्ट अँड लास्ट. उसके बाद भी कोई नहीं हुआ. त्यांच्यानंतर पण कोणी नाही झालं. तर त्यांचा कार्यकाल थोडाच आहे बघा, किती महिन्याचा आहे फक्त, जून मध्ये झाले, आणि
जानेवारी तर गेले, म्हणजे हार्डली त्यांना 7 महिने ते सीएम होते. 7 महिन्यात, 7 महिन्यामध्ये लातूर, जालना, सिंधुदुर्ग, ला सी जा जासी ला, कसं लक्षात ठेवायचं? सिजाला, असू द्या, काय लक्षात ठेवाय, 3 लक्षात ठेवा, पाठ करा. जालना, लातूर, लक्षात ठेवा, असं पण लक्षात ठेवायचं. जाल मधला ल, लातूर मधला ल, अंतुले मधला ल, सिंधुदुर्ग, नाशिक, अमरावती, ह्या 2 प्रशासकीय विभाग कोणते नव्हे? नाशिक अँड अमरावती, दिस 2 प्रशासकीय विभाग. अँड लातूर, सॉरी, नाशिक, अमरावती 2, लातूर, जालना, सिंधुदुर्ग 3 जिल्ह्यांची निर्मिती झाली. कुलाबा म्हणजे रायगडचं परिणाम काय होतं? कुलाबा, गुलाबा नाही, कुलाबा. असं काय केलं, त्यांचं नामकरण करण्यात आलं रायगड. आणि मानखुर्द नवी मुंबई रेल्वे मार्गास मंजूर दिली. त्याचप्रमाणे दाभोळेसह कोकण 4 बंदरांना अंतर्गत गती दिली. अजून एक महत्वाचं काम केलं तर पोलिसांची हाफ पॅन्ट त्यांनी फुल पॅन्ट केली, इथं ते लिहिलेलं नाही, लक्षात ठेवा. हे लक्षात क्लिअर झालं? शालिमू, चला पुढे बघा. क्लिअर झालं का? डॉक्टर बाबासाहेब, सॉरी, डॉक्टर होते, बॅरिस्टर, बॅरिस्टर बाबासाहेब भोसले. हे बघा, तुम्हाला लक्षात आलं, 82 83 म्हणजे ना 5 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष असे जास्तीत जास्त राहिलेले आहेत. म्हणून मोक्कार जास्त नाव आहेत बघा. बाबासाहेब भोसले यांचा जन्म 1921 मध्ये पाटण, सातारा येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत विद्यार्थी त्याच्यावर सक्रिय झाले. बॅरिस्टर बाबासाहेब भोसलेने लाखो श्रमजीवी कुटुंबाश्रम योजना, लक्षात ठेवा, श्रमजीवी कुटुंबाश्रय योजना कुणाच्या काळात चालू झाली? बाबासाहेब भोसले यांच्या काळामध्ये. 10वी पर्यंत मुलींना मोफत शिक्षण यांच्या काळात. सैनिकांचं निवृत्ती वाढत अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली. कोल्हापूरमध्ये चित्रणी स्थापना केली. गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती, गडचिरोली, औरंगाबाद, गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती कोणी केली? चंद्रपूर पासून गडचिरोली वेगळा केला आणि औरंगाबाद येथे उच्च न्यायालयाची खंडपीठ सुरुवात केली. हे निर्णय मुख्यमंत्री काळात त्यांनी घेतले. ठीक आहे, पुढे बघा. शिवाजीराव निलंगेकर पाटील, किती वर्ष बघा, आता पण आहेत बरं काय जिवंत. हा, हा, निलंगा तालुक्या लातूरमध्ये रोजगार हमी योजनेतील मजुरांना मजुरीशिवाय रोज अर्धा किलो ज्वारी देण्याचा निर्णय यांनी घेतला. म्हणजे मजुरी पण द्या, दोज हु आर वर्किंग इन दॅट स्कीम, दॅट इज रोजगार हमी योजना, विथ दॅट यू शुड गिव्ह प्रॉपर अमाऊंट फॉर दॅट. असा निर्णय कोणी घेतला? शिवाजीराव भाऊराव पाटील निलंगेकर. आपल्या मुख्यमंत्री काळात घेतला. मराठवाडा कोकण विकास विविध योजना राबवल्या. शेतकऱ्यांनी बँकेकडून घेतले कर्ज व्याजात सूट, मागासवर्ग, काय एवढं मोठं काय नाही. आणि लोक न्यायालय स्थापना असे महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले, सोडा, एवढं काय नाही. खेड्यामध्ये ग्रामपंचायत दूरसंचार संचाचे निर्णय. दूरदर्शन संच माहिती का तुम्हाला? टीव्ही आठवतोय का पोरांनो? पहिला ब्लॅक अँड व्हाईट यायचा टीव्ही, तुम्हाला नसेल माहिती. पहिला ब्लॅक अँड व्हाईट असायचा. 1982 ला सुरुवातीला कलर टीव्ही आला. कितीला? 82ला. त्याच्या आधी ब्लॅक अँड व्हाईट होता. म्हणजे आमच्या घरी आम्ही 5,000ला घेतला होता ब्लॅक अँड व्हाईट. ते डबड असायचं क्राऊनचं मोठं, माहिती ना. आता फक्त बितला एक चपटी पट्टी ते मोठी. हा, आणि मी तर घरात डिजिटल बोर्ड घेतलाय मोठा, तो 75 इंची. मी छत्रपती तो संभाजी मूवी त्याच्यावर बघितला, असलो तर थिएटरच बघतोय. म्हणजे एवढा मोठा नाही, ह्याच्या एवढा बोर्ड आहे, 75 इंची. त्याच्यावर बघत होतो मस्त, मी बघतो मध्ये आधी, पण पोरांना दाखवत नाही, नाही पोरं मग त्याच्यावर बघतात कार्टून. छोटा भीम त्याच्याला लावतात. म्हणून बिल येईल मला 5,000, म्हणून मी त्याला लावत नाही. पण कोण नसलं की मग सगळे हाकलून त्याचं बसतो तुमच्या बरोबर. पुढे बघा. हम्म. हम्म. म्हणजे काळ बदलला पोरांनो. पुढे बघा. सुधाकरराव नाईक, नाव काय आहे? सुधाकरराव नाईक यांचा जन्म काही झाला? पुसद, यवतमाळ. पाणलोट क्षेत्रातले म्हणजे मला काय नाही, सोडा विषय, काय सुधाकर एक मोठं काय काम त्यांचं नाही त्याच्यामध्ये. पण पाझर तलाव त्यांचं मोठं काम आहे, जलसिंचनामध्ये त्यांचं काम आहे जास्त मोठं. महिला व बाल विकास व्यवस्थापना जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्य मंत्रिपद दर्जा. हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे महिला आणि बालकांना व्यवस्थापना, आणि जिल्हा परिषद का जो अध्यक्ष होता है ना, नाउ ही विल गेट द इक्वल, व्हाट वी कैन से, इक्वल दर्जाला पण स्टँडर्ड ऑफ डेप्युटी मिनिस्टर. उपमंत्री म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षाच्या डोक्यावर लाल दिवा, रेड लॅम्प असायचा, मला आठवतंय. पुढे बघा. अल्पसंख्याकांसाठी अल्पसंख्याक आयोगाची स्थापना केली. कोणाची? अल्पसंख्या म्हणजे मुस्लिम्स वगैरे असतात ते धर्मियांचे. आता हे जे नाव आहे ना, तुम्हाला सांगतोय, मनोहर जोशी. आत्ता मृत्यू झाला, त्यांना सर सगळे म्हणायचे, सर. मनोहर जोशी हे होते शिवसेनेमध्ये, शेवटपर्यंत शिवसेनेतच राहिले. त्यांचा मृत्यू आत्ता झाला वाटतं, एक मागच्या वर्षी झाला, मनोहर जोशी.
हे लोकसभा अध्यक्ष पण होते बरं का. मनोहर जोशी यांचा जन्म कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट माहिती आहे का, कोहिनूर KTI, तुम्ही नाव बोर्डला वाटलं असेल. कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट, हिरवा बोर्ड असतो, हे सगळे यांचे मनोहर जोशी यांची संस्था कोहिनूर. बघा 1964 नांदवी श्रीवर्धन रायगड ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेला आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग त्यांच्या काळात नाव दिलं यशवंतराव चव्हाण. मी सांगितलं ना 95 साली हे कोण झाले मुख्यमंत्री झाले, कुणाच्या काळात, शिवसेना आणि BJPच्या काळात. त्यावेळेस त्यावेळेस काय फडणवीस साहेब मुख्यमंत्री की नाही केलं. त्यास मोठा भाऊ कोण होतं, शिवसेना होतं. शिवसेना सगळ्यात जास्त पक्ष होते व्हायचे. आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढे कोण बोलत पण नव्हतं, कोणीच बोलत नव्हतं. पण जसं त्यांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर असू द्या, चला पुढं. मुंबईमधील अनेक उड्डाण पूल आहेत. मुंबईत गेल्यानंतर फक्त उड्डाण पूलच दिसतात. तुम्ही कधी गेलात, मला मी गेलो तुम्हाला सगळं नुसतं फ्लायओव्हरच आला की दुसरा फ्लायओव्हर. आपल्याला खूप पुण्यात आहेत पण एवढे आता आता व्हायला लागलेत, पहिले नव्हते. पुढे बघा कृष्णा विकास महामंडळ. 1 रुपयात 1 रुपयात काय मिळेल, चुनका नाही, झुणका भाकर, राईट. झोपडवाटे मोफत घरे, नवे शिक्षण धोरण, मातोश्री वृद्धाश्रम योजना, क्रीडा प्रदेश स्थापना, महाराष्ट्र कला अकॅडमी, सैनिकी शाळा, महाराष्ट्र छात्र सेना. महाराष्ट्र छात्र सेना म्हणजे MCC माहिती आहे का तुम्हाला, होतं का? आम्ही 8वी 9वी 10वीत असताना ना आम्हाला होतं ते. म्हणजे आमचं वजन त्या 30 किलो असायचं, ते कपडे असे मोठे, असं वाटायचं परकर घातल्यासारखंच व्हायचं ते, नाही का, असे ते मोठे ते एकदमच. असू दे चला. महाराष्ट्र छात्र म्हणजे मला आठवते महाराष्ट्र छात्र सेना ही त्यांच्या काळात चालू झाली, कुणाच्या, मनोहर जोशी यांच्या. हा NCC, NCC आहे, हा NCC सारखंच MCC, महाराष्ट्र छात्र. जसं NCC म्हणजे नॅशनल कॅडेट कॉप्स असतं ना, सेम वे NCC. आणि ह्याच्यानंतर नारायण राणे माहिती ना, आता तुम्ही बघता नारायण राणे. नारायण राणे माहिती आहेत का नाही, तर नारायण तातू राणे यांचा जन्म झाला वरवडे मालवण या ठिकाणी, सिंधुदुर्ग. हिंगोली आणि गोंदिया हे 2 नवे जिल्हे निर्माण केले. 28 तालुक्यांची निर्मिती केली. बळीराजा संरक्षण विमा योजना, जिजामाता महिला आधार योजना, पर्यटन विकास दर्जाचे आधार, ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी निवासी शाळा चालू केली. 1999 हे वर्ष राणेंच्या कारकिर्दीत माहिती व तंत्रज्ञान वर्ष म्हणून घोषित करण्यात आले. इत्यादी कार्यक्रम म्हणजे एकच वर्ष कालखंड त्यांना मिळाला फक्त, एक पण नाही हो, 8 महिने. म्हणजे जाता आता फक्त थोडं नाही का, जातात आहे घ्या थोडा थोडा 8 महिने तर ते झाले. म्हणजे शिवसेनेचे 2 मुख्यमंत्री झाले. एक मुख्यमंत्री पहिले कोणते, मनोहर जोशी, आणि सेकंड प्राईम चीफ मिनिस्टर नारायण तातो राणे. ठीक आहे. पुढे बघा विलासराव देशमुख. आता इथून सगळे मला आठवतात बरं का. म्हणजे मनोहर जोशी पासून मला आठवतात, 1995 पासून आठवतात. म्हणजे मी काय MPSC करत होत्या वेळेस, पण मी TV बघायचो, त्यात मनोहर जोशी दिसायचे. हे तर सगळे मला आठवतात. मग हे 1999 2003 म्हणजे आठवतं, म्हणजे मी पहिल्यापासून जरा वाचलं, मला होतं आवड थोडी थोडी. पुढे बघा शाळेत कितीला असतो, त्या 4थी 5वीला असत, पण त्या गोष्टी वाचायचे. पेपर नावाचा प्रकार आम शाळेत येतो त्यावेळेस. गुरुजी पेपर वाचायचे पुढे जाऊन. आम्ही सर नाही, आम्ही काय म्हणतो, गुरुजी आणि बाई. आता बाईचा अर्थ वेगळा होतो. चला चला पुढे बघा विलासराव दगडोजीराव देशमुख. म्हणजे 26 मे 1900, बाभुळगाव, कुठं जन्म, लातूर या ठिकाणी झाला. संत गाडगेबाबा अभिनयास त्यांनी गती दिली. महाराष्ट्र वित्त विकास मंडळ, अल्प विकास मंडळ, डान्स बारवर बंदी बरं का गिरीश, राज्यात गुटख्या बंदी, राईट. त्यांच्या सेज आर्थिक विकास क्षेत्र, विद्युत मंडळाची स्थापना, राईट. लँड सिलिंग ऍक्ट रद्द केला. अनेक निर्णय त्यांनी घेतले. मात्र लक्षात ठेवा डान्स बारवर बंदी घातली. डान्स बार म्हणजे पुण्याच्या म्हणजे पनवेलच्या एरियामध्ये डान्स बार खूप असायचे. त्या डान्स बारवर लोक जायचे, दारू प्यायचे, आपले घरातले पैसे उडवायचे, भिकारी व्हायचे, घर कुटुंब असे उघड्यावर पडायची. मग त्यावेळी फायनली हा निर्णय झाला की डान्स बारवर बंदी घालायची. आता सुद्धा चालू आहे तो भाग वेगळा. चला जायचं पुढं. लेट्स नो. अशा प्रकारे 2000 पर्यंत झालं सगळं. 2000 पर्यंत झालेलं आहे. ठीक आहे. महाराष्ट्राची आर्थिक प्रगती किती राहील थांबा पूर्ण बघू. हा संपून टाकू, मला नाही म्हणू नका कोणी प्लीज. संपून टाकू चालेल ना, चालेल. थोडं राहिले, कशाला थोडंसं ठेवायचं पुराण. चला आर्थिक प्रगती काय झालेली आहे. कृषी प्रधान देश आहे, राईट. जमिनीचे काळी आणि पांढरे 2 प्रकार पडतात. काळी पांढरी म्हणजे काय रे, काळी म्हणजे पिकाऊ जमीन ज्याच्यामध्ये पिकायचं. पांढरी म्हणजे काय, ज्या ठिकाणी घरं बांधली जातात, पिकत नाहीत. म्हणजे द लँड विच इज बॅरन, यू कॅनॉट कल्टिवेट एनी काइंड ऑफ लँड, दॅट इज कॉल्ड पांढरी.
म्हणजे काळी म्हणजे शेतजमीन आणि पांढरी म्हणजे गावठाण जमीन. उत्पन्नाचा 6वा भाग आपत्ती ओढवल्यास चौथाही शेतसारा म्हणून घेतला जाईल. कोणाच्या काळामध्ये? म्हणजे चौथाई म्हणजे उत्पन्नाचा 1/6 भाग. मुस्लिम राज्यकर्त्यांनी जमीन मोजणी प्रतवाद महसूल निश्चित केला. मलिक अंबरने नाव महत्वाचं लक्षात ठेवा. नाव काय आहे? मलिक अंबरने मलिक अंबरने महसुलाची नवी पद्धत अंमलात आणली. कुणी? मलिक अंबर. शेतसारा पैशाच्या रूपात द्यायचे नक्की करून तो वसूल करण्यासाठी पाटील आणि कुलकर्णी यांना वतने दिली. बघा मी तुम्हाला सांगितलं ना, पाटील हे पद आहे पोरांनो. पाटील काय जाते का? नाही. पाटील म्हणजे गावामध्ये महसूल गोळा, सॉरी, गावामध्ये सुरक्षा निर्माण व्यवस्था करणारा, लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणारा माणूस. द पर्सन हू मेंटेन्स लॉ अँड ऑर्डर इन द विलेज दॅट कॉल्ड पाटील अँड वन हू कलेक्ट्स रेव्हेन्यू दॅट इज कॉल्ड कुलकर्णी, राईट? तर हे कोणी केलं होतं? नाव काय त्या माणसाचं? मलिक अंबर. दक्षिणेतील मुस्लिम सरदारांनी देशमुख व देशपांडे त्यांना वतीने सुरुवात केली, समाजात सरंजामविषयी मत वाढवले. म्हणजे मुस्लिम सरदारांनी काय केलं? देशमुख आणि देशपांडे. देशमुख म्हणजेच कोण? एखाद्या परगण्याचा, समजा तालुका पुरंदर तालुका आहे, पुरंदर तालुक्यामध्ये काही देशमुख आहेत समजा, उदाहरणार्थ काहीच घराणे देशमुख आहेत. म्हणजे शूरवीर असं नाही का एखादं घराणं, मग त्याला माहिती तुम्ही समजा मेमाने, मेमाने खूप मोठं काहीतरी मोठं काम केलं, मेमाने देशमुख. मग देशमुखांनी कुणाला पोरगी द्यायची? इंदापूरच्या देशमुखाला द्यायची, पाटलाला नाही द्यायची. कळते ना, जाती जातीत कसे भेद निर्माण झाले या ह्याच्यामुळं. ऍक्च्युली पद होती, काही जाती नव्हत्या, पण नंतर वेगळी जात निर्माण झाली. सगळे मराठाच, सगळे कुणबीच. येते का लक्षात? मराठा हे प्रॉपर तसे कुणबीच म्हणले पाहिजेत, पण नंतर हे नंतर नाही, क्षत्रिय मराठा, त्याच्यामध्ये परत पाटील देशमुख ही पद होती, त्याला जाती स्वरूप देण्यात आलं. मुळातच आर्थिक परिस्थिती जेमतेम असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतसारा, आलू त्याबद्दल कर्ज, राईट, सोडा. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यातील शेतीची भरभराट व्हावी या दृष्टीने अनेक योजना अंमलात आणल्या. त्यांच्या काळात 3 वेळा जमिनी मोजून झाली. किती वेळा? 3 वेळा. आणि एकंदर उत्पन्नाच्या 2/5 महसूल आकारला जाईल. म्हणजे 5 पैकी 2 भाग कुणाला द्यायचा? राजाला द्यायचा. आणि जहागिऱ्या वतने इनाम बंद करून सर्वांना रोख वेतन दिलं. पैसे दिले ना टेन्शन जात नाही, जहागिऱ्या दिलं ना प्रॉब्लेम होतात. मग तो राजा होतो ना नंतर, पगारी त्यांनी पगारी ठेवलं होतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांनी जहागिरी द्यायला सुरुवात केली. त्या जहागिरी पुढे बघा, आपण ते ऐकलं ना, तुला मोठा जहागीरदार लागून गेला काय भांडणात लोक म्हणतात, तुला जहागीरदार आहेस का तू? जहागीरदार म्हणजे त्या काळातला वतनदार. 1918 साली ब्रिटिशांनी कोणती पद्धत सुरू केली? रयतवारी. लक्षात ठेवा. दळणवळणात वाढ केली, राईट. त्याच्यानंतर काय काय केलं? सोडा, काय नाही. महाराष्ट्रातून प्रामुख्याने कापूस आणि तेलबियांची निर्यात होऊ लागली. म्हणजे व्यापार वाढला, त्यापासून महाराष्ट्रातून कापूस आणि तेलबिया काय करायच्या? एक्सपोर्ट केल्या जायच्या. शेतीचे व्यापारीकरण झालं, ऊस कापूस नगदी केपी निर्माण झाली. औद्योगिक क्रांतीमुळे औद्योगिक क्रांती यंत्रोद्योगाची स्थापना झाली. महाराष्ट्रामध्ये मुंबई येथे 1851 मध्ये कापड गिरणी प्रक्रिया सुरुवात झाली. कावसजी दावर आठवते का? दावर, कावसजी दावर ना पहिली व्यक्ती ज्यांनी कापूस गिरणी सुरुवात केली, आठवते का? हे गजने गाईज, राईट. पुढे बघा, साखर कारखाने, शेती अवजारे, काडेपेट्या, रासायनिक द्रव्ये, हे असं लक्षात ठेवू नका रे पोरांनो. माहिती आहे आपल्याला, नागपूर, सोलापूर, खानदेशी त्या ठिकाणी कारखान्या, राईट. महाराष्ट्रातील काही संस्थांना व्यापार संरक्षण देण्यास शासनाने प्रोत्साहन दिले. नियोजनबद्ध भांडवल पुरवठा 1840 मध्ये काय नाही. परीक्षा दृष्टीने काहीच महत्वाचं नाही, सोडा. जे महत्वाचं आहे बघा, हा हे महत्वाचं आहे बघा, हे महत्वाचे करा. महाराष्ट्रात नियोजनबद्ध भांडवल पुरवठा आणि वित्तविषयक सेवांच्या उद्देशाने 1840 मध्ये काय चालू केलंय? काय चालू केलंय? बँक ऑफ बॉम्बेची स्थापना केली. कोणती? बँक ऑफ बॉम्बेची स्थापना केली. परदेशातील परदेशीय भारतीय आयुर्विमा कंपन्या, विमा कंपन्या, खाजगी कंपन्या यांना कर्ज पुरवठा करण्याची सहाय्य केली. दुसऱ्या महायुद्धाचे फाळण्याचे गंभीर परिणाम महाराष्ट्राच्या अर्थकारणावर झाले आहेत. ठीक आहे, करू क्लिअर? परिसाठी काही महत्वाचं नाहीये. वाचा, काय नाही महत्वाचं, मी जे सांगतो ते लक्षात ठेवा. 1950 मध्ये काय केलं? राज्यघटनेचा स्वीकार केला. माहिती आहे सगळ्यांना, 26 जानेवारी 1950 समाजातील आर्थिक सामाजिक घटकांना न्याय देण्यासाठी आपला भारत काय झाला? इट बिकेम अ रिपब्लिक कंट्री.
नियोजनबद्ध विकास करण्यासाठी 1950 साली राष्ट्रीय स्तरावर नियोजन सुरुवात करण्यात आले आणि 1955 योजना सुरू झाल्या. सो फ्रॉम 1951 दे स्टार्टेड 5 year प्लॅन विच वर अ काइंड ऑफ इन्स्पिरेशन दॅट दे हॅड टेकन फ्रॉम सोव्हिएत रशिया. सोव्हिएत रशियामध्ये 1917 नंतर लेनिन आणि स्टॅलिन यांनी पंचवार्षिक योजना चालू केल्या त्या. आणि पंडित जवाहरलाल नेहरूंच्या वर खूप मोठा प्रभाव होता कोणाचा, रशियाचा. म्हणून भारतामध्ये त्यांनी काय केलं, पंचवार्षिक योजना सुरू केल्या होत्या. कळलं? द्यायचं पुढं. चला पुढे. पहिले मुख्यमंत्री कोण होते? चव्हाण. यांच्या काळामध्ये कृषी आणि औद्योगिक धोरणाचा विकास झाला, सहकारी तळी प्रोत्साहन दिले. 1991 साली अंमलात आलेलं नवं आर्थिक धोरण कोणतं माहिती आहे ना? LPG धोरण, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. कोण होते प्रधानमंत्री? PV नरसिंह राव. उपप्रधान अर्थमंत्री कोण होते? मनमोहन सिंग. यांच्या काळामध्ये LPG धोरण सुरू झालं. बहुराष्ट्रीय कंपन्या आल्या, उद्योगधंदे उभारले आणि महाराष्ट्र शासनाने अर्थव्यवस्थेतील महत्वाच्या क्षरस्थान विकास विविध मंडळे स्थापन केली, सहकार स्थापन केल्या. आता पुढे बघा फॅक्ट्स. 1960-61 मध्ये राज्याचे उत्पन्न किती होते? 2000 कोटी. ते 2001 साली किती झाले? 2 लाख कोटी. 2000 कोटी वरून डायरेक्ट किती? 2 लाख कोटी. दरड उत्पन्न 531 वरून किती गेले? 22 रुपये गेले. क्षेत्र, प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय सगळ्यांना आपल्याला माहिती. आता यातलं क्षेत्र महत्वाचं आपण पाहतोय ते म्हणजे शेती क्षेत्र. शेती क्षेत्र महाराष्ट्रामध्ये 2001 साली 55% इतकी जमीन लागवडीखाली आहे. आणि हे क्षेत्र 222 लाख हेक्टर परिक्षेत्रापर्यंत वाढले आहे. पण कोरडवाहू जमिनी, पावसाची अनिश्चितता आहे, जलसंचयाचे प्रमाण वाढवणे ही महाराष्ट्रासाठी एक महत्वाची गोष्ट आहे की इरिगेशन सिस्टीम वाढली पाहिजे. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत शेतकऱ्याचा मोठा वाटा कमी झालेला दिसतो. 1960 साली निव्वळ शेतीचा वाटा 31% होता, तो आता 17% झालेला आहे. राईट. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत साहजिक असले तरी क्षेत्रातील उत्पादकता वाढवणे, शेती उत्पादन स्थैर्य आणण्याचे गरजेचे आहे. म्हणजे शेती उत्पन्नाचा महत्वाचा काही जो वाटा त्यांनी सांगितलेला आहे. ओ माय गॉड. पण मी संपवणार याला. तुम्ही सगळ्यांनी मीटिंग सोडली तर संपवणार. हे राहिलं की तसंच राहणार. मग आलं का लक्षात? ठीक आहे, थोडं वाचून घ्या पुराण. थोडं मी 1-2 वेळ थोडं थोडं बाहेर जाऊन येतो. बास नाही पूजा मॅडम, हे राहिले तर तसंच राहून जाईल. थोडं राहिले आणि मग तुम्हाला गोष्ट हायलाईट करणार आहे मी. मी बडबड करतोय, तुम्हाला ऐकायचं तरी त्रास होतोय तुम्हाला. तुम्ही उलट म्हणलं पाहिजे सर अजून 2 तास घ्या, अजून घ्या. म्हातारे झाले सगळे मनाने. ठीक आहे, थोडं 5 मिनिटाचा ब्रेक ब्रेक देतो. म्हणजे सोडायची नाही मीटिंग. थोडं 5 मिनिटं वाचून घ्या तुम्ही पटपट पटपटे. मी जरा तोंडावर पाणी मारून येतो. ठीक आहे, चला पुढे बघा. पाणी पुरवठ्याची तीव्र गरज लक्षात घेऊन महाराष्ट्रामध्ये राज्याच्या स्थापनेपासून जलसिंचन योजना राबवलेल्या होत्या. 1961-62 मध्ये 3ऱ्या पंचवार्षिकमध्ये
14% क्षेत्र होते जलसिंचनाखाली. महाराष्ट्रात अनेक जलसिंचन योजना हाती घेऊन राज्यकर्त्यांनी क्षेत्र केंद्र ठेवून क्रांतीचा योजना राबवली. जलसिंचनाचे प्रमाण 1960 साली किती होते? 6.5%. ते 2001 साली किती झाले? ते 16%. म्हणजे एकूण क्षेत्रापैकी फक्त 16% जमीन कशी होती ज्याच्यावर इरिगेशन केलं जाऊ शकतं, पाणी सिंचन त्याच्यामध्ये होतं. तांत्रिक सुधारणेबरोबरच सुधारित बियाणांच्या उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्राने प्रचंड प्रगती केली. म्हणजे काय? म्हणजे हायब्रिड बियाणं. म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही जर पाहिलं असेल कधी गाय असेल तर गावरान गाई दूध चांगलं असतं परंतु दूध कमी देते. जर्सी गाई दूध पातळ असतं पण दूध जास्त देते. म्हणजे वाढत्या लोकसंख्येची गरज पाहून वेळोवेळी काय केलंय की हायब्रिड फूड कसं निर्माण करता येईल. आणि हरित क्रांतीच्या काळात हेच झालं होतं. संकरित गव्हाच्या आणि तांदळाच्या जाती वापरण्यात आल्या होत्या. तृणधान्ये, तेलबिया, ज्वारी, कापूस, गहू इत्यादी देशातील बियाण्यांच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा किती आहे? किती आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे देशातील बियाणांच्या उत्पन्नात, बियाणं म्हणजे सगळ्या प्रकारचे बी बर का, यांचा वाटा की 40%. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात उत्पादन वाढीकरता रासायनिक आणि सेंद्रिय खताचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. 1976 साली महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ स्थापना झाली. कधी? 1976 मध्ये. 1976 मध्ये महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ स्थापना झाली. तेव्हापासून बियाणाचे उत्पादन, साठा, वाहतूक, वितरण इथे चालना मिळाली. राज्यातील कृषी विद्यापीठ तुम्हाला माहिती असेल, म्हणजे कोकण कृषी विद्यापीठ असेल, त्याच्यानंतर आपलं राहुरीचं कृषी विद्यापीठ असेल, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असेल. या कृषी विद्यापीठामध्ये ते शिकवतात कशा प्रकारे संकरित बियाणं तयार करता येईल आणि जास्तीत जास्त प्रकारचं उत्पादकता देणारं बियाणं निर्माण करून वाढणाऱ्या लोकसंख्येची अन्नदाची गरज भागवणे. फलटण येथील निमकर कृषी अनुसंधान संस्था, खाद्य संस्थेची सुधारणा, बियाणांच्या जाती शोधणे कार्य चालू आहे. मात्र अशा सुधारित बियाणांच्या योग्य प्रमाणात पाणी, खते व किड्यांचे उत्पादन वाढीकरता गरजेचे असते. म्हणजे फक्त बियाणं नाही चालणार, त्यासाठी खतं पाहिजेत, पाणी पाहिजेत आणि ज्याला आपण पेस्टिसाइड्स म्हणतो, कीटकनाशके सुद्धा पाहिजेत. ठीक आहे. वित्त पुरवठा बघा. म्हणजे सावकाराकडून लोक कर्ज घेतात आणि सावकाराकडून कर्ज घेतल्यानंतर त्या लोकांना आत्महत्येशिवाय पर्याय राहत नाही. मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं? अनेक वित्तीय संस्था स्थापन केल्या, सहकारी संस्था स्थापन केल्या, भूविकास बँक आहेत, ग्रामीण बँक आहेत. अशा संस्था शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा पुरवतात. तगाईच्या रूपाने तातडीचे कर्ज पुरवठा केला जातो. तगाई म्हणजेच काय तर तुमचं उत्पादन शेतीमध्ये होण्यापर्यंत पैसे तुम्हाला मिळतात. शेतमाल निर्माण झाला मग विक्री कशी करायची? हे लक्षात ठेवा. राज्यस्तरावर महाराष्ट्र राज्य सहकारी पणन, पणन म्हणजेच काय तो विक्री संघ आहे. कापूस एकाधिकार योजना ही आहे याच्यामध्ये. महाराष्ट्र ऍग्रिकल्चर प्रोड्युसिंग मार्केटिंग ऍक्ट 1993 साली आला. प्रत्येक बाजारपेठेत कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे तालुक्या लेवलला सुद्धा असते. जे कृषी उत्पन्न होतं त्याचं मार्केटिंग करायचं, ते विकायचं. त्यावर शेतकरी, विक्रेते, कर्मचारी प्रतिनिधी असतात. शासनाचा प्रतिनिधी त्यांना खुल्या पद्धती निवडणूक, म्हणजे त्याच्यावर शेतकऱ्यांच्या वस्तूंना माल देताना, विचार करताना त्या लोकांना योग्य प्रकारे न्याय कसा देता येईल यासाठी सगळ्या प्रकारचे लोकांचं समावेश त्याच्यामध्ये त्यांनी केलेला असतो. फळ उत्पादन किती टक्के वाटा होता फळ उत्पादनात? भाजीपाल्यात किती टक्के होता? 5%. संत्री आणि केळी उत्पादनात राज्याचा किती क्रमांक आहे? प्रथम क्रमांक आहे. फळांच्या निर्यात, हा, फुलांची उत्पत्ती महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होते. 2000 साली 6,500 हेक्टर फुलांचे उत्पादन आणि 28,000 मेट्रिक टन झाले. हा, म्हणजे 5 लाख हेक्टर वरून फळाचं आणि फुलाचं क्षेत्र किती झाले? 12.5 लाख हेक्टर पर्यंत गेले. कधीपर्यंत? 2001 पर्यंत. म्हणजे आता जो कालखंड बघतोय ते आपण 60 ते 2001 पर्यंतच पाहतोय. तो लक्षात ठेवा. किती झाले? 12.5 लाख हेक्टर. 1 हेक्टर म्हणजे किती हो प्रतीक्षा मॅडम? 1 हेक्टर मध्ये किती एकर अश्विनी मॅडम? 2 एकर. 2.5 एकर दीपाली मॅडम. 2.5 एकर. लक्षात ठेवा. 2.5 एकर म्हणजे 1 हेक्टर. दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन. 36 ठिकाणी दूध काढणे, दुधापासून
भुकटी, लोणी, चीज, तूप, पनीर पदार्थ काढले जातात. 1971 नंतर ऑपरेशन फ्लड. ऑपरेशन फ्लड म्हणजे ज्याप्रमाणे देशामध्ये हरित क्रांती झाली त्याचप्रमाणे धवल क्रांती सुद्धा झाली होती. त्याला व्हाईट रेव्होल्युशन म्हणतो. वर्गीस कुरियन नावाची व्यक्ती होती. नाव काय होतं? वर्गीस कुरियन. हा, 40 गुंठे म्हणजे 1 एकर. करेक्ट मॅडम, पूजा मॅडम. 40 गुंठे म्हणजे 1 एकर. आलं लक्षात? वर्गीस कुरियन ही वॉज द फर्स्ट पर्सन ज्यांनी धवल क्रांतीमध्ये केलं. म्हणजे राज्यामध्ये धवल क्रांती 14 लाख शेतकऱ्यांना जोडधंदा मिळाला. गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या इत्यादींच्या पालनावर कुक्कुट पालनाचा जोडधंदा. म्हणजे कोंबड्या पाळायच्या. कोंबड्यांची अंडी पाहिली तुम्ही? अंडी पाहिलीच सगळ्यांना, सॉरी. म्हणजे अंडी गावरान पण असतात, इलायती पण असतात. हा. हं? हा मग होतं ना, पण कमी होतं. लोक पहिले दही, त्याच्यानंतर दुधाची पावडर. म्हणजे आमच्या गावाकडं दुधाची पावडर जास्त वापरायची. दूध मिळायचं नाही ना, मग दुधाची पावडर आणायची, मग त्यात पाणी टाकायचं, मग ते दुधात ओतायचं. अंडी, अंड आता किती रुपयाला झाले? 7 रुपयाला झाले. त्यावेळेस अंड मला आठवतं 12 अंड असायचं. कितीला? 12, 1 रुपया, ₹1.25. आणि मला आवड होती, मला अंडी खूप आवडायची. अंड म्हणजे असं सायकलवर, म्हणजे असं सांगतोय, उलटी बिलटी होईल तुम्हाला. असं सायकल चालवताना मग आई म्हणजे जा, मग तुला आई मला दळण दळायला पैसे द्यायचे. मी काय करतो, चालू सायकल अंड पडतो तोंडात टाकायचं. हा, कच्चं अंड प्यायचो. कच्चं अंड प्यायचो. भारी वाटायचं. उद्योग असू द्या. हा, पितात लोक कच्चं अंड, पावर देतं. ऐकायला लय भारी वाटतं, तुम्ही खाऊन बघा एकदा. चला, महाराष्ट्र औद्योगिक क्रांती व प्रगती. उद्योग क्षेत्र बघा. औद्योगिक प्रगतीचे उगम स्थान व केंद्रबिंदू मुंबईला आहे. मुंबईला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात. महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमध्ये औद्योगिक क्षेत्राला खूप महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती नसेल ते अशोक कामटे नाव ऐकले का तुम्ही? 26/11 हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. टू द लास्ट बुलेट. जे बॉडी बिल्डर असतात ते अंडी उकडून पण खातात, आणि काही काही लोक अंडी कच्ची पितात सुद्धा. कच्चं अंड पितात. ताकद असते, व्यायाम केल्यानंतर पचतं. आता नाही पोचू शकत अंड. चला. नाही, मी खूप खायचो अंडी कच्ची. चला, ग्राहक वस्तू, भांडवली वस्तू, पुनर्निर्माण वस्तू होतो. ठीक आहे. महाराष्ट्रात राज्य स्थापनेपासून शासनाने उद्योग धंद्याला प्रोत्साहन दिले. म्हणजे महाराष्ट्र इज द फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया. महाराष्ट्रामध्ये सगळे अनेक MIDC आहेत, माहिती आहे आपल्याला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटची स्थापना केली. कोणती? बोर्ड ऑफ इंडिया डेव्हलपमेंट स्थापना केली. स गो बर्वे, नाव लक्षात ठेवा. स ग बर्वे कोण होते? अध्यक्ष होते. कोणत्या भागात कोणते उद्योग चालत्या निर्मिती येतात आराखडा तयार केला. प्राथमिक तयार झाल्यावर महाराष्ट्र उद्योग कायदा मंजूर केला. आणि 1 ऑगस्ट पासून काय झालं? ठाण्यामध्ये, जे आता पाहतोय ना आपल्या ठाण्यात, मुंबईत काय झालं? MIDC स्थापना केली. MIDC म्हणजे काय? महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. त्याच्यावर संघर्ष करावा लागतो टाळण्याकरता. काही म्हणजे म्हणजे MIDC अशा प्रकारे जमीन घेते ज्या ठिकाणी काही पिकत नाही. उदाहरणार्थ आता आमचं विमानतळामध्ये जमीन चाललंय पारगावची. छत्रपती संभाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट होतंय. मग त्यांनी काय केलं, हे भूमी हस्तांतर करायचं काम, लँड ॲक्विजिशन करायचं काम MIDC ला दिलेलं आहे, की तुम्ही घ्या आणि आम्हाला द्या. ठीक आहे, पुढे बघा. त्यावर वीज घ्यायचं, पाणी द्यायचं, अशा प्रकारे काम MIDC करतं. 1991च्या जागतिक अनुदानीकरण आधारित आणि नव्या आर्थिक धोरणाची अंमलबजावणी होऊ लागली. महाराष्ट्र लघु राज्य उद्योग विकास मंडळी विविध प्रमाणात लघु उद्योगांना प्रोत्साहन देत आहे. ठीक आहे, पुढे बघा. शेती संबंधित उद्योग, शेती बिगर उद्योग, पेट्रोलियम, कोळसा, धातूची उत्पादने, स्पेअर पार्ट, सगळे महाराष्ट्रामध्ये. एव्हरीथिंग इज देअर. प्लास्टिक, रबर उद्योग, राईट, रसायन उद्योग, सगळे. 1991 मध्ये नवी आर्थिक अंमलबजावणीमुळे भांडवल उद्योग यांना वेग मिळाला. 1999 साली राज्याच्या औद्योगिक उत्पादनामध्ये रासायनिक उत्पादन, खत, काय नाही बघा, मोटार, ट्रेलर्स, फर्निचर यांचा वाटा किती होता? 80% होता. विविध ग्रामीण उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग प्रकारे सहाय्य केले जाते. आर्थिक प्रगती औद्योगिक क्षेत्राचा सिंहाचा वाटा दिसतो. म्हणजे महाराष्ट्राची जी प्रगती झाली ना, त्याच्यामध्ये औद्योगिक क्षेत्राचा सिंहाचा वाटा आहे. म्हणजे औद्योगिक क्षेत्रात आपल्याला जास्त काय मिळतं? टॅक्स पण मिळतं, प्रोडक्शन पण जास्त प्रमाणात होतं त्या ठिकाणी. लास्ट बट नॉट लिस्ट, महिला बचत गट. आता बचत गटाचे अध्यक्ष माहिती असतात का नाही? बचत गट म्हणजे काय? त्या पैशातून थोडं पैसे जमवायचं
आणि पापड उद्योग, लोणचं उद्योग, राईट ना, वेफर्स बनवायची केळीपासून काय 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 उद्योग करत असतात स्त्रिया. महिला बचत गटातून स्त्रियांना कमी टक्के व्याजाने कर दिलं जातं. राज्यातील उत्पन्न वाढीबरोबरच महिलांना स्वावलंबी बनवण्यास बचत गटाची महत्वाची भूमिका आहे. जिल्हा बँकेकडून राष्ट्रीय बँकेकडून कर्जपुरवठा केला जातो. महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू लागल्या आहेत. सहकार बघा. सहकारी चळवळ 20व्या शतकाच्या सुरुवातीस जोमाने सुरू झाली. 1904 मध्ये सहकार कायदा आला. कधी आला लक्षात ठेवायचं, कधी आला? 4. 1912 साली कर्जाव्यतिरिक्त अन्य पुरवठा करण्यासाठी सहकार करण्यास सुरुवात झाली. सहकारी बँका, भूविकास बँका, राईट, म्हणजे सगळ्या माहिती आहेत. दुग्ध व्यवसाय असेल, नागरी असेल, अनेक ठिकाणी सहकार आलेला आहे. आणि सहकारी शिक्षण संस्था पण आहेत. सगळ्या गोष्टी आहेत. विखे पाटील हे लक्षात ठेवा बरं का. वित्तमंत्री वैकुंठलाल मेहता, धनंजयराव गाडगे यांनी पुढाकार घेऊन एकत्र आणि अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे प्रवरा कॉलोनी येथे पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केला. लक्षात ठेवा. तुला माहिती असेल, तू गेलता ना काल. हा, प्रवरानगर. प्रवरानगरला काय आहे? पहिला सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात आला. लक्षात ठेवताल. कुणी चालू केला? नाही, विठ्ठलराव विखे पाटील. बघतायत नाही का? हसतायत. बास की बास म्हणले असलं थांब की बाबा. थांबा, थोडंच राहिले, थांबा थोडं. सेवा क्षेत्र बघा पोरांनो. सेवा क्षेत्र, कृषी क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्र, म्हणजे याच्यामध्ये सेवा क्षेत्र वाढत वाढत आहे. बँका, विमा कंपन्या, परिवहन, शिक्षण सगळं सेवा क्षेत्र आहे. तृतीय क्षेत्रामध्ये येतं. या सेवा खर्चानुसार सेवांचे वितरण केले जाते. सेवा खर्च वाढला की राज्योत्पन्न भर पडेल. एकंदरीत आर्थिक वाटचालीचा मागोवा घेताना असे दिसते की राज्याच्या उत्पादन वाढ होत आहे. उत्पादन वाढीबरोबर स्रोतांचे प्रमाण बदलले आहे. प्रथम क्षेत्राचा वाटा निम्मा झाला आहे. द्वितीय क्षेत्राचा वाटा सतत वाढत गेलेला आहे. हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्यात मोठा चॅप्टर जो होता तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. पण थोडं आहे शैक्षणिक प्रगती માટે आपण पाहणार आहे, ते नंतर बघू. एनी डाऊट अबाउट दिस? एक मोठा टॉपिक आपण आज या ठिकाणी कव्हर केलाय. म्हणजे पुढचं सेशन उद्याचं शेवटचं असेल याचं. टुमॉरो इज टू लास्ट सेशन ऑफ दिस वन. म्हणजे 1 तासामध्ये संपेल अशा प्रकारचं एक सेशन राहिलेलं आहे. म्हणजे आता जो 17 ते 18 लेक्चर झाले. आणि अशा प्रकारे आपलं महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तो या ठिकाणी संपून जाणार आहे. ठीक आहे. काय डाऊट आहे का कशाबद्दल? एनी डाऊट युअर रिगार्डिंग थिंग? आदिती, दीपाली मॅडम, पूजा मॅडम, अश्विन मॅडम, बोला. डाऊट असेल विचार, डाऊट नसेल क्लिअर म्हणा. अजून घ्यायचं आहे? क्लिअर. ओके ना? कंटाळले का नाही ना? कंटाळू नका पोरांनो. कंटाळणे हे म्हातारपणाचं लक्षण आहे. कंटाळाचे नाही. थांबला तो संपला. चला ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. तुम्ही तुमच्या घरी जावा. थँक्यू. धन्यवाद. सी यू टुमॉरो गाईज. बाय बाय. थँक्यू.